हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आपण सगळ्यांनी रामरायाकडे काही मागायचंय रोज. आपल्या सगळ्यांच्या कल्याणाचं ते आहे. जसं आपण भागवतात चतुश्लोकी भागवत म्हणतो, देवी भागवत असेल तर मध्यंतरामध्ये आपण देवीचं एक महत्त्वाचं स्तोत्र म्हणतो. तसं रामायणाचं बद्दल काय म्हणूया तर समर्थांनी रामाकडे असणारे जे सद्गुण आहेत ते सगळे 3 ग्रुपमध्ये विभागलेत. काही प्रापंचिकांकरता आवश्यक आहेत, काही कीर्तनकार प्रवचनकारांकरता आवश्यक आहेत आणि काही फक्त साधूंकरता आवश्यक आहेत. असे 3 ग्रुप्स आहेत दे रे राम. तर ते आपण म्हणूया. आपण सगळ्यांनी आपल्यासमोर आहेच आहे बघा, ते कागद दिलेत त्यामध्ये ते आहे. अगदी गोड भाषेमध्ये गोड शब्दात गोड वाणीनं आपण भगवंताला म्हणायचं की रामा आम्हाला हे दे. पहिल्या जो ग्रुप आहे तो प्रापंचिकांकरता आहे जास्त करून, बरं का, म्हणजे बाकीच्यांना नको असं नाही, पण जास्त करून आपल्याला जास्त आवश्यक आहे. दुसरा आहे तो कीर्तनकार प्रवचनकारांना आवश्यक आहे, महंतांना. आणि तिसरा फक्त साधू आहेत, हे त्यांना काही कशाची पडलं नाही आहे, त्यांच्याकरता तिसरा ग्रुप आहे. आपण तिन्ही मागून घेऊया, कधी आपल्यावर काय वेळ सांगता येत नाही. जय जय रघुवीर समर्थ. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेण दे रे राम, मज न कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम, दस्तक टाळी दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रुपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. जय जय. यातलं जे दास म्हणे मज दे रे राम, हे रामा तू तुलाच मला देऊन टाक असं समर्थ, म्हणजे सर्वोत्तम मागणी आहे. आणि आपण हे रोज म्हणणार आहोत. आणि मी नेहमीच सांगतो ज्या ज्या गोष्टी रोज म्हणाव्यात त्यापैकी ही एक प्रार्थना आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काळजीपूर्वक. श्री वाल्मिकी महाराज सीतामाईंच्या या त्यांच्या आश्रमातल्या उपस्थितीनंतर थोडेसे दोलायमान मनस्थितीमध्ये गेले की रामरायांचं बरोबर आहे का चूक आहे. रामराय चुकणार नाहीतच, पण कुणाला विचारणार, आपल्या सद्गुरूंनाच विचारणार ना आपण.
माझं बरोबर आहे का चिंतन? कारण काय आहे, आपले विचार जे आहेत ना ते आपल्याला आतून सुख किंवा दुःख देतात. निश्चिंतता अंतःकरणामध्ये आपल्याला हवी असेल, निश्चिंत, तर कन्सेप्ट क्लिअरन्स इज द वे, इज अ वे. एकच रस्ता आहे. आतल्या संकल्पना ज्यांच्या स्वच्छ नाहीत, दोलायमान मनस्थितीमध्ये जे असतात ते नेहमी दुःखी असतात. भले कर्मकांडावर निष्ठा होती एकनाथ महाराजांच्या मुलाची, हरिपंडिताची, पण ती होती. म्हणून चुकलं जरी तरी नाथ महाराजांनी त्यावेळेला योग्य वेळेला त्याच्यात बदल करून त्याचं कल्याण केलं. आणि म्हणून वाल्मिकी विचारतात, कोण वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान. महाराज, सगळ्यात सद्गुणी कोण आहे हो सध्या? सांप्रतम लोके, पुन्हा 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 सांगा बरं ही स्वतःला गोष्ट. आधी वाल्मिकीने लिहिलं, नंतर रामाने ऍक्टिंग करून दाखवलं असं नाही आहे. रामरायांचं 70-80% चरित्र वागून झालेलं आहे आणि वाल्मिकी विचारतायत. आणि नारदांनी सांगितलं, बाबा रे वाल्मिकी, तू खूप भाग्यवान आहेस की तू ज्या नामाने उद्धारलास तोच अवतार सध्या सुरू आहे. इक्ष्वाकु वंश प्रभवो रामो नाम जनैश्रुतः नियतात्मा महावीर्योद्युतिमान धृतिमान वशी बुद्धिमान नीतिमान वाग्मी श्रीमान शत्रुनिबर्हणः विपुलांसो महाबाहुः कंबुग्रीवो महाहनुः महारस्को महेश्वासो गूढ़जन्नुररिन्दमः अजानुबाहुः सुशिराः सुललाटः सुविक्रमः समसम विभक्तांगम स्निग्धवर्ण प्रतापवान पीनवक्षा विशालाक्षो लक्ष्मीवान शुभलक्षण. सगळं एकत्र, ऑल सुपर क्वालिटीज कलेक्टेड इन रामा. काही तुम्ही एक लिहून टाका, एक तुम्हाला कुठला एक चांगला सद्गुण आवडतो तो लिहा, तो रामांच्या मध्ये आहे. कुठलाही सद्गुण दिसायला चांगले, सौंदर्यैर्वा गुणैर्वा रघुपती सदृशो नास्ति देवो द्वितीय. चालायला, बोलायला, वागायला, नात्याला आपल्याला गोपालकृष्ण कितीही आवडले तरी आपला पती कृष्णासारखा असावा. असं वाटेल का हो कोणाला? तो रामच पाहिजे ना. म्हणजे आदर्श अनुकरणीय कथा कोणाची आहे? अहो, त्याला ऍक्सिडेंटल वर्क करावी लागली आहे. कृष्णचरित्र म्हणजे हे पुण्यात गाडी चालवायला आहे. कोण कसा समोरचा तडमडेल त्याचं गाडी चालवायला लागते की नाही? गाडी चालवण्याच्या बद्दल आदर्श कुठला? अमेरिकेत जाऊन बघायला लागतं की नाही? रात्री 2ला पण मी एकदा गेलो, रात्री 2ला पण सिग्नल चालू, म्हणजे सिग्नल चालू होते आणि आमची एकच गाडी तरी थांबला तो. अरे म्हटलं चल पुणे. वा, हे पुणे नाही आहे. एकाने नियम तोडला की सगळे तोडतात. हे चरित्र रामचरित्र आहे. चुकलेच नाहीत रामराय. एक तुम्ही मला सांगा, मी आहे अजून 5-6 दिवस इथं चुकले असं मी सांगत जाईन. जरा वाल्मिकीना कळलं नाही, साखरप्यातल्या या माणसाला कळलं, नाव घेऊन सांगत जाईल मी. खरंच असेल तर, उगाच आपलं नाही. तुम्ही म्हणाल बस सीतेला ते लक्ष्मणाचं कन्फ्युजन आहे. रामराय त्याला तिथे ठेवूनच गेले आहेत आणि तो पक्का आहे. सीतामाई असं काहीतरी बोलल्यात की नाईला जाऊन त्याला तिथनं जायला लागलंय. राम म्हणजे परफेक्शन असं त्यांनी सांगितलं आणि खूप आनंद झाला वाल्मिकींना. म्हणजे मी चुकीची उपासना करत नाहीये. जे मी उपासन करतोय, जी मी ध्यान धारणा करतोय, जे काही मी करतोय ते बरोबर आहे असा अतिशय आनंद झाला. आणि वाल्मिकी निश्चिंत झाले. चुकीच्या पद्धतीचं काही मी वागत नाही आहे याचं त्यांना बरं वाटलं. मी धर्माने वागतोय, मी माझं जी निष्ठा आहे ती चुकीच्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही आहे असा विचार करून वाल्मिकी आनंदी झाले. त्यांचं रुटीन सुरू झालं. नारद महाराज निघून गेले आणि एक दिवशीचा प्रसंग आहे. आपल्या भरद्वाज नावाच्या शिष्यासह वाल्मिकी महाराज
नदीवरती आंघोळीला जातात. गंगा आणि तमसा यांच्या तीरावरती त्यांचा आश्रम आहे. संगम म्हटलं ना की पाण्याला कधी कमी नसतं. इकडून नाही तर इकडून पाणी आहेच. आता पूर्वी पाणी नाही हा प्रश्न नव्हताच, आणि ओव्हरफ्लो हाही नव्हता. माणसाची पाप आणि पुण्य, पाप हे जरा कळायला अवघड आहे. पाप झालं की रुटीन बदलायला लागतं. पृथ्वीची गती बदलली आहे असं म्हणतात, बदलायला लागली याची चायनाच्या त्या धरणाने. असं परवा मोठी बातमी आली होती, वाचली असेल आपण. आपली पाप आणि आपली पुण्य, एक छोटी छोटी गोष्ट सांगतो मी आपल्याला. आपल्या घरातल्या देवाला रोज नैवेद्य करत चला, आपल्याला खायला कमी पडत नाही, जे असेल तर बरं. दुसरं, रोज छोटीशी गोष्ट आहे, आपल्या कोकणातल्या लोकांना सांगायची गरजच नाही. रोज छानपैकी आंघोळ संध्या झाली काय, पूजेच्या वेळेला देवाला छान पाण्याचा तांब्या भरून ठेवा. आमच्या घरी एकदा गणेश्वर शास्त्री आले होते आपले, ते म्हटले रोज देवाला पाणी ठेवा, तुमच्याकडे दुष्काळ पडणार नाही म्हणाले. सगळीकडे पडेल पण तुम्हाला पाणी मिळेल, कुठे मिळेल माहित नाही पण तो देतो. पण तुम्ही त्याला पाणी दिलं की, अहो हे यथामाम प्रपद्यंतेचा अर्थ काय? आपल्याला पाणी मिळावं म्हणून तुम्ही पाणी द्या असं नाही मला म्हणायचं. पण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अशा त्या गंगेच्या तीरावर, तमसेच्या तीरावरती स्नानाला आलेत. पहाटेची वेळ आहे, आता झुंजू होत आहे, अरुणोदय होतोय, आणि एकदम छान असं तमसेचं पाणी. तमसा नावाची नदी आहे बरं. हे तमसा काय म्हणतात, गंगा कळलं नदी आहे, पण तमसा नावाची नदी आहे. तिथे आले आणि एकदम ते पाणी पाहिलं, असं छान त्याच्या लाटा पाहिल्या, आणि इतकं सुंदर ते पाणी पाहिलं. आणि ते भरद्वाजाशी, आपल्या शिष्याशी बोलायला लागले. अरे अकर्दमम इदम तीर्थम भरद्वाज निशामय. हे भरद्वाजा, हे तीर्थ कसं आहे, अकर्दम आहे. कर्दम म्हणजे काय, चिखल. अकर्दम म्हणजे विदाऊट चिखल. चिखल नाही आहे. कसं त्यांनी सांगितलंय, रमणीयम प्रसन्नांबू सन मनुष्यो मनो यथा. सज्जनांच्या अंतःकरणाप्रमाणे हे सगळंच्या सगळं तीर्थक्षेत्र वाटतंय. सज्जनांचा अंतःकरणामध्ये ओलावा असतो पण विषयाचा चिखल नसतो. कारण दलदलीत आंघोळीला जायला नको वाटतंय हो. वाळू आहे आणि समोर छान पाणी आहे, पटकन उडी मारावी असे वाटतं की नाही आपल्याला मस्तपैकी, पण चिखल आहे. काय उदाहरण सुचलंय बघा इथे. सज्जनांचं अंतःकरण सगळ्यांचं चांगलं व्हावं, पण मला काही मिळावं नव्हे. मला काही मिळावं आलं की चिखल आला, लक्षात ठेवाल. कर्दम, मला काही नको. एवढे मोठे ज्ञानोबा आहेत आमचे गुरुजी. त्यांना महाराष्ट्रातल्या म्हणजे सगळ्या संतांच्या मधलं सुप्रीम कोर्ट ज्ञानोबा म्हणतात. समर्थ वेगळे आहेत बरं. समर्थ बुलडोजर कोर्ट आहे, प्रत्येकाची एक स्टाईल वेगळी आहे. ते कोर्टापर्यंत जाऊच नाही देत. आता काय समर्थांची रचना आहे बरं. प्रत्येकाची एक स्टाईल आहे. असे ज्ञानोबा कधीतरी स्वतः करता काही मागतात का हो? एक मला ओवी सांगा, 9-9.5 म्हणजे 10,000 ओव्यांमधली, की बुवा मी एवढं लिहिलं तर माझ्याकरता समाधीला एखादं मंदिर पाहिजे. आत्ताच समाधी 4-5 दिवसापूर्वीच झाली ना, त्रयोदशीला. या महापुरुषानं विठोबाला सांगितलं, देवा मला समाधीला एखादं ठिकाण देशील, आणि लोकांनी वापरलेलंच एखादं ठिकाण दे. माझ्याकरता वेगळी जागा नको रे. समाधीला, जिवंत समाधी, संजीवन समाधीला बसायला सुद्धा तो महापुरुष वेगळं जागा एक्वायर करत नाही लोकांची. आणि पांडुरंगाने सांगितलं, सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे तिथला जो समोरचा नंदी आहे तो नंदी फिरवा, तिथे आतमध्ये असलेले विवर आहे तिथे समाधी घ्या. आणि आज सिद्धेश्वराच्या मंदिरापेक्षा ज्ञानोबांना जास्त गर्दी असते. मला काही नको असं वाटायचं, एक प्रॅक्टिस करावं लागेल आपल्याला. सोपी गोष्ट नाही बरी, पण विचार तर करूया ना. कारण छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मला काय मिळेल असंच येतं की नाही. म्हणून समाज चिखलासारखा बरबटलाय. थोडे जरी लोक असतील ना आपल्या माननीय पंतप्रधानांसारखे, मला काही नको, माझं नाव सुद्धा नको.
असे 10-20 लोक जरी असतील ना तरी भारत कुठे जाईल विचार करा. अवघड आहे. पण त्यांनी सांगितलं अकर्दमम इदम तीर्थम. कसं आहे हे तीर्थ? पाणी हा तीर चिखलाशिवाय आहे. बरं, भरद्वाज निशामय. पुढे रमणीयम, अतिशय रमणीय, इथे रमावं. प्रसन्नांबू, प्रसन्न असं पाणी आहे. अंबू म्हणजे पाणी, प्रसन्न. सन मनुष्यो मनो यथा, सज्जनांच्या अंतःकरणाप्रमाणे. वा वा, आंघोळ करूया आता. आणि म्हणून त्यांनी वल्कल जी आहेत, म्हणजे नंतर नेसायचं. वल्कल म्हणजे झाडांच्या साली असतात ना, त्या अशा बेतानं काढायच्या, त्या रापवायच्या पाण्यात उन्हात अशा, आणि त्यातलं सगळं बरंचसं जातं आणि जे जाणार नाही असं उरतं, आणि मग ते लुंगीसारखं नेसायचं. असं वल्कलांचं वैशिष्ट्य. अहो, किती थंडी असली तरी थंडी वाजत नाही. झाडाला थंडी वाजते का? किती उन्हाळा झाला तरी आतमध्ये उकडत नाही. असं ते स्पेशल वस्त्र आहे बरं. आणि फुकट. आणि पुन्हा काढलं तरी पुन्हा त्याला दुसरी साल येते. काय असतील आपले पूर्वज, विचार करा. ते बिचारे स्टोनज मॅन होते, स्टोनेज मॅन. असलं काही नका विचार करू. ऋषीमुनी इतके पवित्र आहेत, हो, सायंटिस्ट आहेत मोठे मोठे. ते विचार करतात गाईच्या शेणानं सारवलं ना घर, किंवा पूर्वी वरचंही सारवलं जायचं, की निगेटिव्ह त्या अल्ट्राव्हायलेट किरण जे आहेत ना सूर्यापासून येणारे, ज्याने कॅन्सरसारखे रोग वाढतात, ते रिफ्लेक्ट होतात आणि त्या शेणामध्ये शिरत नाहीत. हे किती वर्षापूर्वी? हजारो वर्षापूर्वी. आता नासाला कळायला लागले आणि म्हणून त्यांनी थोड्या थोड्या झोपड्या उभ्या करायला सुरुवात केली, आपले काही प्रयोग करायला. लोणी लावलं किंवा तूप आपल्या ओठांना लावलं ना की काही वेगळं करावं लागत नाही, आणि विकत काही आणावं लागत नाही. अमुक आणा तमुक आणा, हे करा ते करा. मला पुन्हा पुन्हा काय काय बोलू असं होतंय हो. असो, आणि असं छान सगळं. आणि त्यांनी स्नान वगैरे केलं आणि स्नान करून निघाले. आता परत जायला निघाले. दोघांची स्नानं झाली, वल्कल धुतली, म्हणजे आदल्या दिवशीचे वस्त्र धुतली, दुसरी नेसली, आणि निघाले. संध्याबिंध्या करून परत निघाले. इतक्यात त्यांनी पाहिलं की आपण हंस पाहिलाय की नाही, राजहंस. या राजहंसाच्याच जातीतला एक पक्षी आहे क्रौंच नावाचा. साधारण तसाच राजहंस डोळ्यासमोर आणा. क्रौंच हा क्रौंच नावाचा पक्षी आहे. आणि त्याची पत्नी, दोघं जण असे असे खेळतायत, टोचा मारतायत, वरती त्या फांदीवर जात आहेत, पुन्हा खाली येत आहेत, इकडून तिकडे उडतायत. असं तटस्थपणानं हा निसर्ग पाहत आहेत. ते किती छान आहे ना परमेश्वराची व्यवस्था. असं आकर्षण आहे म्हणून तर पुढची प्रजा निर्माण होते. आपल्याकडे विकारांकडे पाहताना, बरं का, कामविकार, क्रोधविकार, विकारांकडे पाहताना त्याचा यूजही पाहण्याची पद्धत आहे बरं. म्हणून आपल्याकडे काम नावाचा देव सांगितलाय. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. क्रोध नावाच्या विकाराकडे पाहताना, क्रोध माझं मन्यू हे स्वरूप आहे भगवान म्हणाले. मन्यू देवता म्हणजे क्रोध. आवश्यक आहे की नाही क्रोध? शिक्षक विद्यार्थ्यांना रागवला पाहिजे की नाही? अभ्यास का नाही करत आहे? का? त्यात त्याचं कल्याण आहे ना. गोंदवलेकर महाराज एकदा रागावले एकाला, पण खूप चिडले आणि कानाच्या पाळ्या त्यांच्या लाल बुंद होत असत. अरे उशिरा काय येत रे तुम्ही? असं रागावलं पाहिजे. कानाच्या पाळ्याच्या लाल बुंद होत असत बरं का. शेवटी भाऊसाहेब केतकर त्यांना म्हणाले, अहो महाराज तुम्ही स्वतःला काय त्रास करून घेताय? महाराजांनी मागं पाहिलं आणि असे डोळे मिचकावले. भाऊसाहेब, हा राग आहे ना तो गळ्याच्या वरचा आहे. मी रागावलो नाही तर त्याचं अकल्याण होईल हो, म्हणून रागावतोय. असं एकदा हा दृष्टिकोन धारण करा की कशाचं वाईट वाटत नाही आणि कर्तव्यात मनुष्य चुकत नाही. तरंग आवश्यक आहे, त्याचा समुद्र होता कामा नये. नंतर क्रोध राहता कामा नये. उत्तमस्य क्षणं कोपः. उत्तम जो असतो ना त्याचा कोप आहे ना तो क्षणभर राहतो. उत्तमस्य क्षणं कोपः. मध्यमे घटिकद्वयम. मध्यम जो आहे त्याचा क्रोध आहे ना तो 2 घटका म्हणजे 24 मिनिटाची एक घटका आहे. पाऊण तास रागावलेला राहतो मध्यम मनुष्य. अधमश्च अहोरात्र. अधम मनुष्य जो आहे तो आहा म्हणजे दिवस आणि रात्र म्हणजे उरलेले 12 तास. 24 तास रागावलेला राहतो. आणि
चांडाले मरणांतिका. चांडाल वृत्तीचा आहे ना तो मरेपर्यंत राग. त्यांचं आणि आमचं गेली 40 वर्ष असं आहे, असं काही तुला दत्तप्रभू भेटणार नाही. आवश्यक आहे क्रोध, आवश्यक आहे म्हणून काम आवश्यक आहे, क्रोध आवश्यक आहे, लोभ आवश्यक आहे, मग सगळं आवश्यक आहे. फक्त त्याचा उपयोग त्याच्यापेक्षा बाहेर नाही करायचा. सकाळी मिरच्या चिरायला सांगितलं एका बाईला, हे बघा आवश्यक आहे क्रोध, सांगा बरं. शक्यतो मधून उठू नका. नाम सुरू झालं की उठा बरं का, हे लक्षात ठेवायला. मी 3 वर्ष येतो म्हणल्यानंतर परत मला ते सांगायला लागतं का म्हणे, पण आलं पाहिजे बरं, नाही तर बुवा ओरडतात म्हणून यायचं नाही असं नका करू. एका बाईला सांगितलं मिरच्या चिरा, मग तिने चाकू घेताना चप 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 बारीक केल्या मिरच्या. उत्ताप्पे करायचे होते, म्हणजे कशा लागतील त्याच्यावरती टाकायला. आणि ती चाकू ठेवून आता झालं ना काम, ती दिवसभर चाकू घेऊन फिरते गावभर. हो का, नाही म्हणले मिरच्या चिरा झाल्या ना, नाही पण तरी पण हातात आहे, चालेल का असं? तसं काम येश क्रोध येश हे जे आहे ना रजोगुण समद्भवा, त्या रजोगुणाचाही उपयोग आहे असा विचार करतायत. किती छान आहे ना कामाची व्यवस्था, असं तर विचार करतायत. थिंकिंग काय चाललंय? काहीही पाहताना ज्याला चांगलं सुचतं तो स्वतः सज्ज नसतो, आणि किती चांगलं पाहिलं तरी. मी हल्ली याला अनुलोम विलोम म्हणतो. खूप जण हल्ली अनुलोम विलोम करतात. म्हणजे त्यांनी नवीन गाडी घेतली, त्यांनी नवीन साडी घेतली, त्यांनी नवीन माडी बांधली, अनुलोम विलोम. अरे काय, आणि असं त्या क्रौंचांचा विहार ते पाहताय, ते मला सांगायचं. काय परमेश्वराची व्यवस्था आहे, असं ते परमेश्वराला पाहतायत त्या क्रौंचांच्या मैथुनामध्ये. आणि इतक्यात सुसणाण करून सप करून एक बाण आला, आणि त्यातला जो नवरा आहे, त्यातला जो पती आहे, नर आहे, त्याच्या छातीत घुसला, आणि तो क्रौंच फांदीवरनं खाली धपकन पडला. हो, आणि आतपर्यंत अर्ध्या शरीरापर्यंत तो बाण घुसलाय, आणि त्याच्या भोवती ती क्रौंचा नाचतीये. काय झालं, काय झालं? आणि हा अशा चोचीने अशा आचके देतो, मला वाचवते ही, मला वाचवेल काही, मला वाचवेल काही. अशा अत्यंत दुःखामध्ये ती आहे, आणि हा मरायची, आता मरतोच आहे. आणि इतक्यामध्ये ज्यानं बाण मारलेला होता तो व्याध, तो निषध धावत धावत आला, आणि आता लोभानं बघायला लागला, हा तर मरतोच आहे, पण ती जिवंत मला सापडते का म्हणून असा बेतानं बघतोय. आणि एकदम रागावले. वाल्मिकी हे बघत होते ना, रागावले, आणि एकदम हातामध्ये पाणी घेतलं आणि शाप दिला संपूर्ण निषध जातीला, व्याध जातीला, हंटर्सना शाप दिला. सगळ्या हंटर्सना परमनंट स्टे, परमनंट बरं का, कायम आजही. मा निषाद प्रतिष्ठा, मा म्हणजे नाही, निषाद म्हणजे हे निषधा, हे व्याधा. प्रतिष्ठान त्वं, तुला कधी प्रतिष्ठा समाजामध्ये मिळणार नाही. अगम शाश्वती समा यत् क्रौंच मिथुनादेकं अवधी काममोहितं. हे व्याधा, तुला आणि तुझ्या पद्धतीनं वागणाऱ्या लोकांना कधी या समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. जा. काय अपराध केला होता त्या दोघांनी? बाण मारून तुझं पोट त्याच्यावरती आहे, त्यांना ठार मारणं हे तुझं जरी कर्तव्य असलं तरी कधी बाण मारावा आणि कधी बाण मारू नये याचंही शास्त्र आहे. यत् क्रौंच मिथुनादेकं, मैथून सुरू असताना तू त्यांना बाण मारतोस. एकटे एकटे असताना बाण मारला असता तर कदाचित तुला पाप कमी लागलं असतं. पण मी माझी तपश्चर्या खर्च करतो आणि तुला शाप देतो की इथून पुढे तुला कधी प्रतिष्ठा मिळणार नाही. तू अंगर लाव, सॉरी सॉरी वगैरे. आता हे मी डोकं धरलं, बापरे मी कशाला रागावलो. घरी आले, संध्या वगैरे काय जप असेल, जपजाप्य वगैरे करतायत, आणि त्यांना 2 भावना मनामध्ये आल्या असं लिहिले त्यांनी. 2 भावना, एक शोक भावना आणि दुसरी ग्लानी भावना. शोक भावना म्हणजे असं कसं तो क्रौंच मारला गेला ना, किती दुःखी झाले ना हे सगळे. पण दुसरी ग्लानी भावना, मी चिडलो कशाला.
जरी हे चुकीचं, कारण हे जगात चालतच असतं. मी कुठल्या केसमध्ये लक्ष देऊ, कुठं कुठं लक्ष देऊ शकणार हो एक मनुष्य. आणि एकदम त्याच्या लक्षात आलं काहीतरी विशेष घडतंय आपल्या झोपडीमध्ये. आणि आजगामत तो ब्रह्मा लोककर्ता स्वयं प्रभू चतुर्मुखो महातेजा द्रष्टुम तन्मुनी पुंगवम. आजगामत तो ब्रह्मा, एकदम भरपूर तेज निर्माण झालं आणि तिथे ब्रह्मदेव येऊन विराजमान झाले. ब्रह्मदेव, आहा, ब्रह्मा विष्णू महेश समान अधिकार आहे बरं यांना. एक निर्मिती करतो, एक सांभाळतो आणि एक केव्हा तरी डिस्ट्रॉय करतो, पुन्हा निर्माण करण्याकरता सोय करून ठेवतो. कुणाला कमी लेखणार, कुणाला जास्त लेखणार. भगवान महाविष्णूंच्या नाभिकमलातून आलेल्या कमळात ब्रह्मदेवाचा जन्म आहे आणि ब्रह्मदेवाच्या कपाळापासून भगवान शंकरांचा, महादेवांचा जन्म आहे. असे ब्रह्मदेव आले आणि हसतायत. ते म्हणाले, आता ब्रह्मदेव आले म्हणल्यावर धावले हो वाल्मिकी, चरणावर मस्तक ठेवलं. देवा का आलात? मुद्दाम आलोय. काय तू शाप दिलास ना त्या व्याधाला? म्हणले चुकलो नाही. तू मोजलीच का अक्षर? तो म्हणला नाही. मोज बरं. तो म्हणले मा निषाद प्रतिष्ठांत्वम 8, अगम शाश्वती समाह 8, यत क्रौंच मिथुनादेकम 8, अवधी काम मोहितम 8. 8 चोक 32. आणि ते यमा तारा जभान सलगम लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु हे जे जमलंय ना, यांनी वृत्त कुठलं झालंय? तो म्हणला महाराज अनुष्टु वृत्त झालंय. कळलं का तुला? तो म्हणला नाही कळलं. तुझ्या चित्त इतकं पुण्य झालंय तुझ्या रामनामानं, तुझ्या चित्ताला एक धक्का मारण्याची गरज होती. तेवढा धक्का मारल्याबरोबर एकदम तुझ्या मुखातनं अनुष्टुप वृत्तातलं एक महान श्लोक बाहेर पडला. एक काम कर, वाल्मिकींना सांगतायत, हे वाल्मिकी एक काम करा, आपण काय करा, याच वृत्तामध्ये तुम्ही एक कथा लिहा. पण एखादा मोठाच्या मोठा धरण असतं आणि ते धरण कुणाला पाणी देत नसतं, त्यावेळेला त्या धरणाला काही दरवाजे करायचे असतात, काही कालवे बनवायचे असतात आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांना पाणी द्यायचं असतं. त्याकरता एक धक्का मारून तेवढं छिद्र करण्याची गरज असते. ते मी केलंय. मगाचं सगळं नाटक जे होतं, क्रौंचन व्याध, हे सगळे माझी योजना होती. शोकभावनेतून निर्माण झालेलं काव्य जगाचं कल्याण करणारं ठरेल. वेदांनंतर काव्य झालेलंच नाहीये. वेद हे पहिलं आणि ते कोणी केलेलं नाहीये, ते स्फुरलेलं आहे. त्यांना ऐकू आलं आणि त्यांनी आपल्या शिष्यांना शिकवलं. म्हणून एका महान काव्याची जगाला गरज आहे. तेव्हा तू करशील काव्य? तू म्हणाला, अहो मी कवी नाहीये म्हणूनच तुला सांगतोय. पण कवी म्हणून जे असतात ना, ते काय लिहितील सांगता येत नाही. कबीर मनीषी, ईशावास्यांनी सांगितलंय, कवी हा विषयांचा दास असता कामा नये. विषय त्यांनी जिंकलेले असले पाहिजेत, त्यांनाच सत्याचं ज्ञान असतं आणि त्यांच्याच मुखातनं जगाचं कल्याण करणारं काव्य निर्माण होतं. जे विषयांचे दास आहेत ते बायसली काहीतरी कविता लिहिणार आहेत. जगाचं अकल्याण होणार आहे त्यातून. जगाचं कल्याण तेच करू शकतात ज्यांना परतत्वाचा स्पर्श झालेला आहे. तसा तू आहेस. म्हटलं मी कुठली कविता लिहू? परवाच नारदांनी सांगितली ना रामरायाची, ती कविता जमेल? हो. आणि यानंतर ब्रह्मदेवाने दिलेले आशीर्वाद ऐका. वाल्मिकी रथतम दृष्ट्वा सहसोत्थाय वाग्यतः प्रांजली प्रयतो भूत्वा तस्थौ परमविस्मितः. हात जोडून बाहेर आले. पुढे सांगतात, पूजया मासतम देवम पाद्यार्घ्य आसन वंदनैः प्रणम्य विधिवच्चैनम पृष्ट्वा चैव निरामयम अथोपविश्य भगवान. खाली बसा. बरं, त्यानंतर त्यांनी सांगितलं, सुंदर असं काव्य तू कर. हे काव्य तू कसं करशील? कुरु रामकथां पुण्यां श्लोकबद्धा मनोरमां यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावद् रामायणं कथा लोकेषु प्रचरिष्यति यावद् रामस्य कथा त्वत्कृता प्रचरिष्यति. बरं, कुरु रामकथा, रामांची एक कथा तुम्ही लिहा. आणि ती कथा तुम्ही लिहिलत की जोपर्यंत नद्या आहेत, जोपर्यंत पर्वत आहेत, जोपर्यंत जनजीवन आहे, यावश्चंद्र दिवाकरो म्हणतो ना आपण, ती कथा राहील. पुढे या कथेचे हजारो अनुवाद होतील
आणि सर्वत्र ही कथा पोहोचेल. ही कथा म्हणलं पण मला लिहायला कसं जमेल, मला सगळं माहीत नाही आहे, थोडं थोडं माहिती आहे. ते म्हणाले तुम्ही कागद पेन घेऊन बसा, आत्ताच्या भाषेत भुर्जपत्र आणि लेखणी घेऊन बसा. तुम्ही लेखणी टेकवलीत की तुम्हाला बरोबर स्फुरायला लागेल जे आहे ते. पुढे सांगतात तुम्हाला कुणाच्या मनात काय चाललं होतं ते तुम्हाला सुचेल. पण पुढे आपण ऐकणार आहोत की हनुमंताच्या मनात काय आलं हे वाल्मिकीनं कसं कळलं. ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे. हे लक्षात घ्या, ज्ञान हे आतून स्फुरत असतं. माहितीच्या बळावरती ही मंडळी लिहित नसतात. त्यांना जे स्फुरण आहे ते सत्य स्फुरण आहे. ज्ञानाचे कण देण्याचं काम ही ऋषीमुनी करत असतात. हे सिद्ध परमर्षया करत असतात. आजही ते खाली येत आहेत. आपण आपली बुद्धी तेवढी शार्प केली, तेवढी तरल केली की आपण ते टक करून असं ग्रास करू शकतो. असं आत्ता नेटवर्क आहे, पण आपला फोन चार्ज असला की बरोबर ते डाउनलोड होतं की नाही. www. तसं wwwच्या आधीचं जे www आहे, वर्ल्ड वाईड वेव्स ज्या आहेत ना, त्या परमात्म्याच्या ज्ञानरूप वेव्स आजही आहेत. आपला हा मोबाईल शुद्ध झाला, अँटीव्हायरस रहित झाला, सक्षम झाला आणि इथलं रॅम वाढवलं की ते बरोबर डाउनलोड होत असतं. ऋषीमुनींना स्फुरलं म्हणजे काय? युरेका काय? सायंटिस्ट लोकांना स्फुरलं म्हणजे काय? आपल्याला का स्फुरत नाही? न्यूटनच्या आधी अनेकांच्या टाळक्यावर पडलं असेल की ॲपल. न्यूटन जो होऊन गेला आपल्याला माहिती आहे की त्यांनी गुरुत्वाकर्षण बरेच नियम शोधले, त्यात गुरुत्वाकर्षण. पण न्यूटनच्या आधी लोकांच्या डोक्यात पडलं नसेल काय ॲपल? त्यांनी पडलं, वा वा त्या गॉडची इच्छा दिसते मी खावं, तेवढंच स्फुरलं त्यांना. हा विचार करायला लागला, अरे वरून खाली का पडतं, पाखरासारखं उडून का जात नाही. आणि मग त्याच्यात हे लक्षात घ्या, ज्ञान नावाची गोष्ट आहे ना, ती परमात्म्याच्या कृपेनं स्फुरते. माहितीला ज्ञान समजण्याची चूक करू नका. मी तुला आशीर्वाद देतो बरं. तुझ्यावरती एवढी कृपा राहील की कितीही रामायण लिहिली गेली तरी अनन्यसाधारण महात्म्य राहील ते तुझ्या रामायणाचं राहील. खूप सुंदर. अहो किती रामायण झाली आहेत माहिती? रामायणाचे शेकडो अवतार झालेले आहेत. किती किती लोकांनी रामायण लिहिलंय. थोडंसं सांगतो, जास्त वेळ नाही बोलायला आपल्याला. की त्यांनी सांगितलं, संस्कृतामध्ये रामायण जे आहेत, आनंद रामायण, अद्भुत रामायण, अध्यात्म रामायण, भृशुंडी रामायण, रामोपाख्यान, ही 5 प्रसिद्ध मोठी रामायण आहेत. मराठीमध्ये एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण, साक्षात्कारी महापुरुषांनी लिहिलेलं बरं भावार्थ रामायण. श्रीधराने लिहिलेलं राम विजय, ही मोठी मोठी सांगतोय बरं. हजारो रामायण त्यात निर्माण झालेली आहेत. कोणी आपल्याही गावातल्या रामायणावर काही लिहिलं असेल माहिती नाही मला, पण गावोगावी रामायणावर लेखन झालेलं आहे. पुढे सांगतात अत्यंत प्रसिद्ध गीत रामायण. आपल्याला गीत रामायणाची गोष्ट माहिती असेल, ती आमच्या सज्जनगडाशी निगडीत आहे. ही आनंद माडगुळकरांनी त्यांच्या चरित्रात लिहिली आणि श्रीधर स्वामी नावाचे सत्पुरुष होऊन गेले, त्यांच्या चरित्रात आहे. आत्ता होऊन गेले श्रीधर स्वामी महाराज, म्हणजे 73 साली त्यांची समाधी आहे. 1927ला गडावर हा मुलगा आला 17 वर्षाचा. 3 वर्ष अशी समाधीची सेवा केली समर्थांच्या की समर्थांनी प्रगट होऊन त्यांना पदवी दिली, भगवान तू अत्यंत महान आहेस. भगवान म्हणजे यू आर सो ग्रेट. आणि नंतर धर्मानुष्ठानाकरता सर्वत्र जगभर फिरले, भारतात फिरले, भारताच्या बाहेर नाही गेले. भारतातल्या लोकांना म्हणजे बाहेरच्या लोकांना अनुग्रह दिलेत त्यांनी. जयंतराव साळगावकर हे स्वामी महाराजांचे शिष्य आहेत, काल निर्णयवाले. एक तरुण मुलगा गडावर येत होता, म्हणजे मध्यमवयीन. त्यावेळेला गोडसे बुवा होते श्रीधर कुटीमध्ये. तेव्हा त्यांनी लिहिलं, सरस्वती पुत्र गडावर येतोय, त्याच्या स्वागताची तयारी करा. ते म्हणजे गदी माडगुळकर होते. गदिमा गडावर आले, जाऊन समाधीचं दर्शन घेऊन ये म्हणून सांगितलं आणि त्याला सांगितलं बस, आणि त्याला समोर बसवलं. त्यांनी सांगितलं जीभ बाहेर काढा, आणि आपल्याजवळ भस्म होतं स्वामींच्या. त्यांनी भस्माने असं ओम काढला. काय म्हणे, हे भस्म खाऊन टाक म्हणे. काय होईल याने? तुझ्या हातनं एक असं महान काव्य होईल ते संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावील, आणि ते म्हणजे श्रीमन गीत रामायण आहे. वाल्मिकी रामायणाचा जशाचा जसा अवतार आहे. म्हणजे मी आपल्याला श्लोक सांगेन आणि हे चरण त्याचं सांगेन. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ, यथा काष्ठंच काष्ठंच समेयाताम महादधू. जसं वाल्मिकीने लिहिलं तसं गदिमांकडनं आलंय. स्वामी महाराजांचा आशीर्वाद.
गदिमा महानच आहेत, लक्षात घ्याल. कुणाला तरी आशीर्वाद मिळत नसतो, ते पण महान आहेत. आणि स्वामी महाराजांच्या आणि स्वामींची गुरुपरंपरा काय आहे? आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणंच वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासंच सद्गुरुं किंवा रामदासंच श्रीधरम. आम्ही शिष्य श्रीधरम म्हणतो, पण स्वामी महाराज सद्गुरुम म्हणायचे. रामदास स्वामी त्यांचे सद्गुरू. परंपरेशिवाय काहीतरी होत नसतं. यानंतर हिंदीमध्ये अत्यंत प्रसिद्ध, अख्खा उत्तर भारत ज्या रामायणामुळे तरला ते रामचरित मानस. लाखो माणसं आज आहेत की ज्यांना रामचरित मानस पाठ आहे. खरं सांगू, दक्षिणेत समर्थ रामदास स्वामी म्हणजे मध्य भारतामध्ये दक्षिणेमध्ये होऊन गेलेले कंब इत्यादी रामायणावरचे कवी आणि उत्तर भारतातले रामचरित मानसासारखे लिहिणारे कवी, या तिघांच्यामुळं रामायण भारतात टिकलं. त्या व्यतिरिक्तही असतील लोक, पण मी एक मुख्य नावं सांगतो. तमिळमध्ये रामायण आहे, त्याचं नाव कंब रामायण. कंब नावाचे कवी होऊन गेले. थोडं थोडं बोलू, मी सगळं जमा केलेलं आहे बरं आपल्याकरता. मी नेहमीच सांगतो, मी खूप रात्रंदिवस त्याच कामात असतो, लोकांना काय चांगलं सांग, जे मिळेल ते. आणि फक्त आपली जबाबदारी एवढी आहे, मुलाबाळांसह कथेला येणे, शांत बसणे आणि मन लावून कथा ऐकणे. बाकी काही जबाबदार नाही. मी नेहमीच सांगतो, आरतीमध्ये 1 रुपया टाकू नका, काही करू नका. मला कशाची गरज नाही आहे, मला फक्त तुम्ही मनापासून कथा ऐकायची गरज आहे. यानीच आपल्या कुटुंबाचं कल्याण होणार आहे. म्हणून आपण आपल्या स्वतः करता कथा ऐका. पुढे त्यांनी सांगितलं, तेलुगूमध्ये मोल्ल रामायण आणि रंगनाथ रामायण, कानडीमध्ये पंप रामायण आहे आणि दोर्वे रामायण आहे, गुजरातीमध्ये गिरीधर रामायण आहे, बंगालीमध्ये कृत्तिवास रामायण आहे, काश्मीरमध्ये डोगरी रामायण आहे, आसामीमध्ये माधव कंदली रामायण आहे, पंजाबीमध्ये उडिया भाषेत गुरु गोविंद सिंगांनी रामायण केलेलं आहे. आता हे तर शीख आहेत ना, पण गुरु गोविंद सिंगांचं रामायण आजही गायलं जातं पंजाबमध्ये. मोरोपंत नावाचे एक महान संत कवी होऊन गेले आणि विशेष म्हणजे त्यांचं नाव आहे बारामती बरं का, गावाचं नाव. त्यांनी 108 प्रकारची रामायणं लिहिली. तो म्हणजे आपल्याला बारामती त्यांच्याकरता माहिती आहे की नाही मला माहिती नाही, म्हणून बोललो मी. हे या गावाला बारामती का म्हणतात त्यांनी सांगितलंय. बारामतीत म्हणून रामाचं मोठं मंदिर आहे. बारामतीत म्हणजे त्या नगरीत, बारामतीत म्हणून म्हणती बारामतीत ये नगरीस. दुर्दैवानं जे हायलाइट करायला पाहिजे ते होत नाही हो. त्यांनी 108 रामायण लिहिली आहेत. त्यातलं एक रामायण आहे, मी थोडंसं जमवलंय ते. पूर्ण रामायणात प फ ब भ म असा ओष्ठ्य शब्द एकही नाही. आपल्याला माहिती आहे शब्दांच्या जाती आहेत. कंठ्य, अ आ इ कळत नाही येतं ना, स्वर आहेत हे. अ आ इ हे कंठ्य आहेत. ट ठ ड ढ ण हे तालव्य आहेत. टाळूला जीभ लावल्यानंतर बोलण्याचे शब्द ट ठ ड ढ ण. त थ द ध न हे दंत्य आहेत. यरल वक्ष हे अर्ध तालव्य आहेत. दंत्य आणि तालव्य हे दोन्ही, काही य र व कसं सगळं. आणि प फ ब भ म क ख ग घ ग आतून आहे गळ्यातनं. पूर्ण रामायणामध्ये एकही ओष्ठ शब्द वापरला नाहीये त्यांनी. त्या रामायणाचं नाव काय? निरोष्ठ रामायण. म्हणजे पूर्ण रामायणात म हा शब्द नाहीये. बापरे, कसं लिहिलं असेल ना. चॅलेंजेबल जॉब करावा लागतो. काय नाहीये घरात तरी चांगला स्वयंपाक करते, ती चांगली सुगरण असते की नाही. आणि सगळं असून बिघडवून ठेवते ती गुगल बाई असते. ती गुगलवरनं सर्च करते सगळं. एका बाईनं घंटा फ्रीज मध्ये ठेवली. सासूबाई म्हणल्या पूजा करताना, अगं घंटा कुठं गेली? ती फ्रीज मध्ये ठेवली. कसं काय? नाही म्हणले त्यांनी असं लिहिलंय, ये सब मिश्रण करके फ्रीज में 1 घंटा रखिए. काय स्वयंपाक येणार त्यांना? म्हणजे 1805 साल आहे. रामायणाचा इंग्लिश अनुवाद केला बर का. श्लेगेल नावाचा एक जर्मन तत्वज्ञानी होता, त्यानं जर्मन रामायण लिहिलेलं आहे. ओरिरियानं इटालियन भाषेमध्ये रामायण लिहिले. मला खूप इच्छा आहे देण्याची ते भेट. मला मिळालं की देईन मी ते.
टिंगल करत नाही आम्ही, विनोद याकरता करतो की आपल्याला माहिती पाहिजे एक आणि लक्षात राहिलं पाहिजे दोन. बरं, आणि असं प्रसिद्ध रामायण, अखंड सावधानता कशी असावी हे आपल्याला महाभारतानं शिकवलं. चांगलाही मनुष्य कसा चुकू शकतो हे आपल्याला महाभारतानं शिकवलं. आणि जीवन नीट ऐका, जीवन प्रेममय बनवून भगवंताला कसं समर्पित करावं हे आपल्याला भागवतानं शिकवलं. पण जीवनाचे सगळे आदर्श उत्तम ठेवून नातं सांभाळताना आपण हे परमात्म्याची सेवा म्हणून करतोय, हे सर्वोच्च आदर्श ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रामायणानं केलं. म्हणून विनोबा नेहमी सांगायचे, वाल्मिकींची प्रतिभा, बरं त्यांनी सांगितलं वाल्मिकींची प्रतिभा, व्यासांची प्रज्ञा आणि शुकदेवांचं प्रेम, या 3 प्रकारांनी भारताची संस्कृती टिकवली. प्रतिभा आवश्यक आहे, प्रेम आवश्यक आहे, आणि नुसतं प्रेम खूप आहे हो, पण कर्तव्यच्युत झालं तर ते प्रेम काय उपयोगाचं. म्हणून कर्तव्यच्युत कधी न होणं हे आपल्याला रामायणाने शिकवलं. म्हणून ही सातत्यानं जी काव्य ऐकावीत, रामायण ऐकावं, महाभारत ऐकावं आणि भागवत ऐकावं. याचाच विस्तार इतर चरित्र आहे, गुरुचरित्रामध्ये हेच आहे. बरं, यानंतर त्यांनी सांगितलंय वेदामध्ये प्युअर थिअरी आलेली आहे. वेद म्हणजे चांगुलपणाची प्युअर थिअरी, याचं लॅबोरेटरी मॅन्युअल जर काय असेल तर रामायण आहे. वेद काय अपेक्षा करतात तर ते रामाप्रमाणे वागा ही अपेक्षा करतात. वाल्मिकींनी म्हटलंय की वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणारा परमात्म्याने रामांचा अवतार घेतला. चौघांनी नाही का, श्रीराम, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण. जय पहिली ओवी ज्ञानेश्वरीतली, ओम नमो जी आद्या, पुढं काय, वेद प्रतिपाद्या. वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या परमात्म्याने राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा अवतार घेतला. हे पाहून वेदांनी रामायण नावाच्या पोथीचा, कथेचा अवतार घेतला, असं म्हटलंय वाल्मिकींनी. आणि अशा या उत्तम पद्धतीनं लिहायला बसलाय तर ब्रह्मदेवाची आज्ञा आहे. देवानी आज्ञा केल्यानंतर एखादं कार्य सुरू करणं आणि मला वाटतंय म्हणून मी कार्य सुरू करणं, यात फरक असतोच ना. तुकोबांना आज्ञा केली आहे पांडुरंगाने आणि नामदेवानी, अभंगच आहे त्यांचा. नामदेव केले स्वप्ना माझी जागे, स्वये पांडुरंगे येऊनिया, बोलिले वचन करावे कवित्व. नामदेवांचा शतकोटी अभंग लिहायचा संकल्प राहिलाय, तेव्हा हे तुकोबा तुम्ही ते लिहा. असा पांडुरंग स्वप्नात आले, नामदेव स्वप्नात आले, आणि म्हणून नामदेवांचं कार्य तुकोबांनी पूर्ण केलं. म्हणून तुकोबांच्या गाथेला तुकोपनिषद म्हणतात. तसं इथे ब्रह्मदेवानी स्वतः आज्ञा केली की तुम्ही हे लिहा, आणि लिहायला बसले. डोळ्यासमोर चित्र आणा जरा, किती व्हॅल्युएबल बुक आहे हे, किती किमती आहे हे, याच्याकरता मी बोलतोय. एक एक शब्द, कारण तो ब्रह्मदेवाची कृपा आहे, रामारायांची कृपा आहे. आणि लिहायला बसले, आणि पाहता पाहता 2-3 वर्षामध्ये ते लिहून झालं. आता ही 1-2 वर्षाची बाळं घरी आहेत, ज्याचं लिहित आहेत त्याची पोरं घरी आहेत, त्याची मुलं घरी आहेत, आणि लिहून झालं. कंप्लीट सगळं लिहून झालं. धूळ घालायची असते अक्षरावर, म्हणजे ते वाळण्याकरता शाई. असं समारोप झाला, फळ्या ठेवल्या त्याच्यावर, आणि आता उद्यापासून काय. कसं होतं की नाही, एखादी कथा संपले ना, दत्त जयंती उत्सव संपला, बुवाचं संपलं तरी दुसऱ्या बुवाचं असतं. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. 15-15 दिवस. माणसाने उत्सव कमी केले हल्ली. पूर्वी 9 दिवस करायचे, मग 5 दिवस, मग 4 दिवस, मग 1 दिवस, मग 1च तास. अशी जगातली परिस्थिती. साखरपतली परिस्थिती विरुद्ध आहे. 2-3 दिवस नाही, 7-7 दिवस दत्त जयंती उत्सव, त्याच्या आधी 7-7 दिवस आम्हाला ऐकायचं म्हणून रोज दरवेळेला एक कथा. काय भाग्यवान आहात तुम्ही. आयोजक काय, तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात. तुम्ही मला बोलवलंय म्हणल्यानंतर मला बोललंच पाहिजे. असं नाही आहे. असं असेल तर समर्थ माझं कान धरतील रात्री, काय पूजा बिजा करत असेल मी तर, अरे हे काय स्वार्थानं बोललात. भाग्यवान असाल तरच आपल्याला हे सुचतं. हे वाक्य लक्षात ठेवा.
जन्मांतरे भवेत पुण्यं तदा भागवतम लभेत म्हटले. जन्माची पुण्याही खर्च होते आणि मग अध्यात्माचं आणि धर्माचं दोन्ही श्रवण आवश्यक आहेत. आता वाल्मिकीला असं झालं की अरे यार उद्यापासून काय, कारण जोपर्यंत तुमचं रुटीन लागलेलं असतं ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अमुक अमुक मला काम आहे, अमुक काम आहे, आणि इतकं गोड काम आहे झालं, आणि थोडे चिंतित आहेत. चिंतेत आहेत. लिहिलंय मी हो, पण याचा प्रचार कोण करेल. आणि सकाळची वेळ आहे. एक 6 वर्षाचे 5-6 वर्षाचे कुशलव झालेत आणि रोजच्या प्रमाणे आवरलं सकाळी की गुरुजींना नमस्कार करायला येतात. तसे नमस्कार करायला उभे आहेत. आता डोळे उघडू द्या त्यांनी, आमच्या नमस्काराची नोंद घेऊ द्या म्हणून असे उभे आहेत हात जोडून. पण हे डोळ्यात असे मिटून बसलेत. डोळ्यासमोर आणा चित्र की वाल्मिकी आता काय करावं, उद्यापासून काय एक मुद्दा, आणि याचा प्रचार कोण करेल. इतकं चांगलं ब्रह्मदेवानी सांगितल्याप्रमाणे मी लिहिलंय खरं, माझं काम मी केलंय, पण हे कसं काय, असं आपली इम्युनिटी लॉन्च कशी करावी. कोणाही प्रॉडक्ट तुम्हाला आयुर्वेदवाल्यांना आहे ना की आम्ही तयार केलं औषध, पण हे काय करू बरं, कारण चांगलं आहे हो जगात. त्यांना त्यात वैयक्तिक काही नको आहे, त्यांना साहित्याचा पुरस्कार नको आहे, साहित्य परिषदेचा अध्यक्ष नाही बनायचं, त्यांना हे लोकांना कल्याणाचं झालं पाहिजे, हे पाहिजे, एवढंच आहे. बरंच संतांच्या अंतःकरणाची तळमळ एकच आहे, बुडते हे जन न देखवे डोळा येतसे कळवळा म्हणून. या त्यांना स्वतःला काही नको, आणि लगेच मनातल्या मनात उत्तर दिलं त्यांचं त्यांनी, म्हणजे दिलं गेलं. ज्यांनी मला लिहायला सांगितलं तो करेल व्यवस्था काय ती. आणि डोळे उघडले आणि हे 2 जण लवकुशाने नमस्कार केला आणि सांगितलं, गुरुजी आज तुमचा नेहमीसारखा चेहरा दिसत नाहीये, चिंतेत आहात का तुम्ही. हो म्हणाले रे. मग लव म्हणाला, मिळालं का चिंतेचं उत्तर. धाकटं ना ते. मिळालं. काय उत्तर. तुम्ही दोघंही त्याचं उत्तर आहात. काय उत्तर. उद्यापासून तुम्हाला एका काव्याचं पाठांतर करायला माझ्यासमोर येऊन बसायचं, सकाळपासून दुपारपर्यंत. ठीक आहे. आणि ही मुलं येऊन बसतात आणि इतकं सुंदर काव्य हो. आणि लहानपणी पाठांतर खूप छान होतं. भर आपल्याकडे लहानपणी पाठांतराची पूर्वी पद्धत होती. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू न येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. हे लहानपणी केलेलं पाठांतर लहानपणी का करायचं. पाठ व्हायला सोपं आहे म्हणून, ताकद जास्त असते, फ्रेश असतो आपली बुद्धी हो. नंतर हळूहळू मळत शर्टासारखं. शर्ट नवीन असताना कसा असतो शर्ट, साडी काय बघा, आपला वस्त्र आपला विचार करा. नवीन असताना कसा 2-4 कार्यक्रमाला फार चांगला, नंतर रंगमंच घालायला योग्य होतो की नाही. तशी बुद्धी पण होते, मलिन होते, मळायला लागते हो बुद्धी. म्हणून लहानपणी पाठ करा. 12व्या वर्षी आमच्या घर मालकाने माझी गीता पाठ करून घेतली. 12व्या वर्षी भरपूर बक्षीस आणली की सगळं त्यांना नेऊन द्यायचं आणि पेन्सिल मला द्यायचे, अभ्यास कर. काय होते हो, आमचे खाष्ट होते फार. आणि नाही गीता म्हटली तर कोपऱ्यात उभा करायचे. घर मालक होते आमचे, पण आईला सूचना, यानं गीता म्हटली तर जेवायला वाढायचं नाही. याला इतका राग यायचा, मला वाटायचं हे व्हिलनच आहेत सगळे. लहान होता मी, पण आता मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. ती गीता त्यावेळेला या वाणीवरती पाठ करून घेतली. परिणाम आता मला सोपं जातं की नाही. आपल्यापैकी आपण आपल्या गुरुजनांना आठवा, पाठांतर लहानपणी होतं. बालपणी बालांची, मोरोपंत बारामती. बालपणी बालांची कोमल तरुतुल्य बुद्धी वाकेल, घेईल ज्या गुणाला तो गुण फाकोनी मती, तो गुण वेष्टून मती फाकेल. एकदम तेजस्वी व्हायचं असेल ना तर लहानपणी पाठांतर करा, काही घ्या पाठांतराला. पण या मुलांचं सगळं पाठ झालं हो. 24,000 श्लोक पाठ झाले. आणि
दोन पद्धतीने त्यांना नुसतं पाठ नाही करून घेतलं, त्यांना गेय पद्धतीनं म्हणजे गाण्याच्या पद्धतीनं त्यांना जे शिकवलंय. दोन पद्धतीनं. कुठल्या? एक त्यांनी सांगितलंय मार्गी आणि देशी अशा दोन गायन पद्धती शिकवल्या. देशी म्हणजे हिंदुस्थानी संगीत आणि मार्गी म्हणजे लोकल म्युझिक, भोजपुरी स्टाईलनं म्हणता आलं पाहिजे, कर्नाटकात आ आ आ करून ते त्या पद्धतीनं म्हणता आलं पाहिजे. तुम्ही तोच राग कर्नाटकी पद्धतीनं ऐका, कर्नाटकी संगीत तोच राग असतो पण जरा श्रुती वेगळ्या असतात, म्हणजे जरा फरक पडतो. हेच तुम्ही महाराष्ट्र पद्धतीने ऐका. हेच तुम्ही हिंदुस्थानी संगीत आहेत ना 4-5 घराणी, त्या पद्धतीने ऐका. साधा जोग राग आहे, पण तुम्ही ग्वाल्हेर घराणं, जयपूर घराणं ऐकायला गेला तर साजन मोरे घर आवो आवो साजन मोरे घर आवो साजन मोरे घर आए आए साजन मोरे घर. आता या स्टाईल मध्ये ओम तपस्वाध्याय निरतं तपस्वी वाग्विदावरं नारदं परिपप्रच्छ नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनि पुंगवं कोऽन्वस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. हो मोरे घर साजन मोरे घर. इतकं सुंदर हो. त्यांच्या हातात एकतारी दिली आहे, छोटी वीणा. वीणा हे वाद्य किंवा एकतारी हे वाद्य आहे ना, ते तालवाद्यही आहे आणि सूरवाद्यही आहे बरं का. का धिन्ना 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 धिन्ना. आता सांगा हे ताल आहे का सूर आहे? दोन्ही एकत्र. पूर्वी ताल वेगळा नाही, सूर म्हणजेच ताल. सूर आणि ताल एकत्र झाले की संगीत जमतं. ओम तपस्वाध्याय निरतं तपस्वी वाग्विदावरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकी मुनिपुंगवम. आणि असे दोघ जण तयार झाले. इतकं सुंदर गायला लागले. पाठांतर झालं. नीट ऐका, एक एक प्रोजेक्ट ऐका. कशा पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवायचं असतं हे ऐका. याकरता शाळेचे लोक आले पाहिजे. तो इथे आमचे गुरुजी सांगतात हल्ली शिक्षक पगारार्थी झाले आणि विद्यार्थी आहेत ना ते परीक्षार्थी झाले, म्हणून घोटाळा आहे. शिक्षकांचा सन्मान जोपर्यंत या देशात सुरू होत नाही ना तोपर्यंत शिक्षक म्हणून जी जबाबदारी पार पाडायची असते स्वतःहून फार कमी लोकांना कळतं. हो, सरकारने हे राबवल्या पाहिजेत योजना. शिक्षकांचा सन्मान म्हणजे नुसतं ते केव्हा तरी त्यांना पारितोषिक नाही द्यायचं, त्या शिक्षकांना शिक्षण द्यायचं की अरे तुम्ही देशाला घडवणारे आहात म्हणून सकारात्मकच विचार. जातीपातीच्या राजकारणात मुलांना अडकवू नका, त्यांना हे शिकवा आपण या भारताचे शिल्पकार आहोत. नुसती प्रतिज्ञा करतो सारे काय, भारत माझा देश आहे, भारतवासी माझे बांधव आहेत म्हणून जाती गणना करण्याची गरज आहे. कशाला जाती? अहो गाडा हो ना ते. मला तर हल्ली वाटतं फक्त भारतीय एवढीच जात असावी. जात हा तुमचा पर्सनल घरचा मुद्दा आहे. हो, सांभाळा ना ते. ब्राह्मणांनी ब्राह्मणत्व सांभाळा पण घरी सांभाळा. बाहेर आल्यावर फक्त मी भारतीय आहे, बाहेर आल्यावर ब्राह्मणत्व सोडायची गरज नसतेच. फक्त समजायची गरज आहे की आपण सगळे एक आहोत. सावरकरांनी हेच सांगितलं होतं, पुन्हा एक व्हा. शिवाजी महाराजांच्या काळात आपण सगळे बंदिस्त आवडलेली मूठ असते ना असे होतो. जे रामरायांनी केले, जे कृष्णाने केले, सावरकरांनी तेच सांगितलं आपल्याला. असो, वेगळ्या मुद्द्यावर नको. आणि असे सगळं छान गात आहेत. त्यांनी सांगितलं नुसता माझा विद्यार्थी चांगला असलं चालणार नाही, परीक्षा झाली पाहिजे. आणि म्हणून वर्णन केलंय त्यांनी आपल्या आश्रमामध्ये आणि सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या मुलांना, सगळ्या लोकांना
निरोप दिला की उद्या दुपारी भोजनोत्तर विश्रांतीच्या वेळेला तुम्ही उपनिषद घेऊ नका, उद्या परवा तेरवा काय असेल ते, तुम्ही 8 दिवस 7 दिवस माझ्याकडे या, माझे विद्यार्थी काही तुम्हाला गोष्ट ऐकवणार आहेत, कथा ऐकवणार आहेत. मला असं वाटतं, त्यांनी लिहिलेलं नाहीये, मला असं वाटतं अहो चांगलं रुटीन लागलेलं आहे. मांडुक्य घेतलंय, कोणी प्रश्नोपनिषद घेतलंय, कोणी अमृतबिंदू उपनिषद घेतलंय. अत्यंत गंभीर चर्चा चाललेली आहे आणि गोष्टी ऐकायला काय जायचंय. म्हणजे ख्याल चाललाय आणि सुगम संगीताला जायचंय, लाईट म्युझिकला. ते म्हणले काय आहे, शास्त्रीय संगीत माणसं हल्ली लाईटली घेतात, तसं लाईट म्युझिक सुद्धा आपण लाईटली घेतो बऱ्याचदा. अहो तानसेन जो होता ना, तानसेनाला जर सांगितलं, तानसेनाला त्याच्या गुरुजींनी सांगितलं हरिदास स्वामी म्हणून काशीमध्ये जायचे, त्याचे गुरुजी राहायचे. ते म्हणले एक बार तानसेन कबीर का भजन सुनो. तो म्हणला भजन, मैं भजन सुनने के जाऊ, अरे क्या. बोलला नाही गुरुजींना, पण त्याच्या मनात येऊन गेला, अरे मी इतका चांगला गातो. तानसेन की तान में सब तान गलथा नाही म्हटलंय. तानसेन गायला लागला ना, तो मेघ मल्हार गायला लागला तर अक्षरशः पाऊस पडायचा. मी सकाळी गायलो तेव्हा ढग गेले सगळे निघून. अहो दीपक राग गायला लागला की पटापट दीप लागायचे, म्हणून पटदीप नाव पडलं ना. काय असेल गाणं, म्हणलं कबीर का भजन सुनने को जाऊ, एक बार जाओ तो. आणि जेव्हा तो गेला कबीरांचं भजन ऐकायला, तेव्हा वर्णन केलंय, वेडा झाला. साधं भजन कबीर गात होते आणि त्यांनी सांगितलं, वाह कबीर वाह कबीर वाह कबीर वाह कबीर, कितना प्यार भरा गाना है आपका. कबीरांचा दोहा आहे, कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए लाख कबीर. तसंच झालं इथे. हे मी अलीकडचं उदाहरण सांगितलं, हे किती जुनं. ऋषीमुनींना असं वाटलं असेल आता कथा आहे का, बरं वाल्मिकींचा शब्द आहे हो. सरदेश पांडे काकांनी फोन केलाय ऐकायला या, गेलं पाहिजे म्हणून काही जण ऐकायला गेले, उदाहरण गंमत म्हणून. आणि पहिल्या दिवशी कथा ऐकली त्यांनी. गोड मुलं चालत चालत गात आहेत. पूर्वी माईक हा प्रकार नव्हता बरं, चालत चालत गायचं. त्या वीणा म्हणून इतकं गोड खणखणीत आवाज, अत्यंत मधुर आवाज आणि छान गातायत. आता त्यांचं सगळंच्या सगळं ज्ञान पुसलं गेलं. काय आहे, ज्ञान ठेवण्याचं भांड बुद्धी नाहीये. बुद्धी फक्त चाळणीसारखी किंवा चहाच्या गाळणीसारखी आहे, लक्षात घ्या. ज्ञान ठेवण्याचं भांड जेव्हा हृदय होतं ना, तेव्हा परिणाम होतो. अनेकांचं ज्ञान ठेवण्याचं भांड जेव्हा बुद्धी होते आणि त्यात अडकताना ते चहाची गाळणी अडकते ना, ते वेळेवर न धुतल्याचा परिणाम ती चहाची गाळणी अशी होते की त्यातनं गाळलंच जात नाही काही. पण किती आपटा, ठाक ठाक ठाक. मग काय करावी लागते, ती उलटी सुलटी करून जाळावी लागते, मग त्याचे छिद्र मोकळे होतात ना. हे लक्षात घ्याल. कधीही एखाद्या गोष्टीचं नकारात्मक चिंतन होत असेल तर पक्क समजावं, सद्विचार आपल्या बुद्धीत आहे, आपल्या हृदयात नाही. हृदय याचा अर्थ डायरेक्ट इफेक्ट करणारी गोष्ट, प्रेरणा. आणि म्हणून या लोकांच्या हृदयामध्ये जेव्हा ती कथा गेली तेव्हा त्यांना वाटलं आमचं ज्ञान, अहो तुकोबांचा अभंग आहे, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती. मी कथा कीर्तन करताना लाळ घोटवायला लावीन ब्रह्मज्ञानी महापुरुषाला. काय ताकद आहे हो. ही मस्ती नाहीये, हा मगरूरपणा नाहीये, हे सगुणाच्या गोडीचं महात्म्य आहे. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानी हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. आणि खरे शहाणे होते ते. त्यांना लक्षात आलं आपण जे सांगतो ना, आपली चर्चा चालली आहे ना, ते श्रेष्ठ आहेच आहे, पण हे श्रेष्ठ आहे आणि गोड पण आहे, दोन्ही आहे. अहो दुसऱ्या दिवशी भरा येऊन बसायला लागले, तिसऱ्या दिवशी आले, चौथ्या दिवशी आले आणि 7 दिवस पूर्ण झाले. कसे पाहता पाहता 7 दिवस गेले कळलं नाही हो. आणि शेवटच्या दिवशी त्यांनी वर्णन केलंय, मध्ये सभम समीपस्था विदम काव्यम अगायताम तच्छ्रुत्वा मुनयः सर्वे बाष्प पर्याकुलेक्षणः. ब्रह्मज्ञानी महापुरुषांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रुधारा व्हायला लागल्या रामकथा ऐकताना. हे कुशलव
वाल्मिकींच्या आश्रमातल्या ऋषींना ऐकवत आहेत आणि साक्षात्कारी अत्यंत शांत स्थितप्रज्ञ असणारे लोक पण भावविभोर झाले. साधू साधू इति ऊचू परम विस्मयमागतः ते प्रीत मनसः सर्वे मुनयो धर्मवत्सलाः प्रशंसंसु. त्यांनी प्रशंसा केली. वा वा बाळानो, किती छान रे, या वयात तुम्ही काय प्राप्त केले रे. आमच्याजवळ जे नाही ते तुमच्याजवळ आहे. तुमच्याजवळ असलेलं आमच्याजवळ आहे, पण आमच्याजवळ आहे ते तुमच्याजवळ आहेच आहे, पण काहीतरी असं आहे की जे आमच्याजवळ नाही आहे. आणि काय केलं, कुणी आपल्या गळ्यातल्या माळा रुद्राक्षाच्या या बाळांना गिफ्ट म्हणून दिल्या प्रेमानी. पुढे सांगतात अहो गीतस्य माधुर्यम, किती गोड गाताय तुम्ही. चिरनिवृत्तमप्येत अहो ताप कश्चित कमंडलु प्रादान. काही लोकांनी कमंडलू केले. 2-3 दिवस ऐकल्यावर त्यांना लक्षात आलं की आपल्याला काहीतरी या बाळांना द्यायचं आहे. पण इतकी गोड कथा आपल्याला ऐकवतायत, आपल्याला काहीतरी द्यावं लागेल त्यांना. असं त्या ऋषींना वाटलं जे सर्वसंग परित्यागी होते, ज्यांच्याकडं येणू इल्ला काही नव्हतं, काहीच नाही, पण त्यांना वाटलं काय देऊ. म्हणून त्यांनी भोपळा काढला, तो वाळवला, तो असा गोल केला, त्याला छान कमंडलू केला आणि कमंडलू त्यांनी दिलंय. कश्चित कमंडलू प्रादान मौंजी मन्यो. काही लोकांनी मुंजीच्या दोऱ्या, मुंजी नावाची जी वनस्पती असते त्याच्या तयार केल्या आणि त्या ब्रह्मचार्याच्या कमरेला बांधलेल्या असाव्यात ना, म्हणून तयार करून अशा विणून त्यांना दिल्या. पुढे सांगतात ब्रुसीन मन्यन तदा प्रादान. काही लोकांनी छानपैकी वल्कलं तयार केली, म्हणजे वस्त्र, ड्रेसेस थोडक्यात त्याच्या भाषेत, ते दिले. पुढे सांगतात कौपिनम. काही लोकांनी कौपिन दिल्या, काही लोकांनी माळा दिल्या, काही लोकांनी दर्भ दिले. श्रोते हो, काही लोक म्हणाले आमच्याजवळ काही नाही, आम्ही अगदीच सर्वसंग परित्यागी आहोत. त्या बाळांना आलिंगन दिलं दोघांना, डोक्यावरून हात ठेवला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या आयुष्याची पुण्याई आम्ही तुम्हाला देतो, याचा प्रचार सर्वत्र करा, पण जगत कल्याण करणारी ही कथा आहे. माझे गुरुजी सांगतात कोट्यावधी रुपये माणसाकडे असतात, पण चांगल्या कार्याला द्यायला त्याच्याजवळ 2 रुपये नसतात. तो श्रीमंत म्हणावा का गरीब म्हणावा, चांगल्या कार्याच्या पाठीशी आपण नाही उभं राहणार तर कोण उभं राहणार सांगा. हे सर्वसंग परित्यागी काय देऊ काय नको आशीर्वाद देतात. या बाळांनी सगळ्यांचा पदस्पर्श केला, सगळ्यांना नमस्कार केला आणि सांगितलं महाराज आम्हाला आशीर्वाद द्या. वाल्मिकींचे नेत्र पाणावले. का? ज्याच्या करता या दोघांना तयार केलंय ते काम झालंय आता. आणि एक दिवस या दोघांना बोलावलं आणि सांगितलं बाळांनो, तुम्हाला अतिशय महत्वाचं एक काम करायचंय. काय? हे जे माझ्या समोर गायला ते अयोध्येत जाऊन गायचंय. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. मुनिजन पुनीत नराधिपांच्या निवासस्थानी. कुठे कुठे गा? संपूर्ण अयोध्येमध्ये तुमचं हे रामायण तुम्ही जे गात आहात ते घराघरात प्रत्येकाच्या अंतःकरणात पोचलं पाहिजे. म्हणून मुनिजन पुनीत सदना मधुनी नराधिपांच्या निवासस्थानी. उपमार्गातून राजपथातून, उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन, मुक्त दरवळो तुमचे गायन. गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. रसाळ मुले फले सेवुनी, रसाळता घ्या स्वरात भरुनी. रसाळ मुले
बाळानो, अयोध्येत जायचं, धर्मशाळेत मुक्काम करायचा, शरयूमध्ये आंघोळ करायची आणि दिवसभर गाणं म्हणायचं, सकाळ दुपार संध्याकाळ. आपलं काय अन्निक असेल ते उरकायचं, परत धर्मशाळेत येऊन राहायचं. बाहेरून आलेल्या लोकांकरता व्यवस्था असायची त्या गावामध्ये. प्रत्येक गावात कुणाकडे जेवायचं नाही आपल्याला. मी तुम्हाला अशा प्रकारच्या वनस्पती तुमच्या झोळीमध्ये ठेवून देतो. एवढी मुळी चघळलीत ना, दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही आणि शक्ती कमी होणार नाही. धाकटा लव म्हणाला, गुरुजी मला जरा जास्तच मुळ्या द्या, मला फार भूक लागते. वाल्मिकींचा निश्चित निश्चय आहे, तोपर्यंत अयोध्येचं अन्न मला वर्ज्य आहे, जोपर्यंत सीतामाईंची पुनर्स्थापना मी प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर करीत नाहीये. ऋषीमुनी सगळं स्पष्ट बोलत नसतात, पण त्यांच्या अंतःकरणात अनेक पद्धतीचं थिंकिंग, चिंतन चाललेलं असतं. बरं बाळांनो, लक्षात ठेवा. रसाळ मुले फले सेवुनी, रसाळता घ्या स्वरात भरुनी, अचूक घेत जा स्वरा मिळवुनी, अचूक घेत जा स्वरा मिळवुनी, लयतालांचे पाळा बंधन, लयतालांचे पाळा बंधन, गाबाळानो श्रीरामायण. नगरी लाभता लोकमान्यता, जाईल वार्ता श्री रघुनाथा. काय प्लॅनिंग आहे, काय नियोजन आहे? सर्वत्र ज्या वेळेला तुमच्या ह्या गोड अशा रामकथेचा सुगंध पसरेल, आपोआपच रामरायांना ती ऐकावीशी वाटेल. मग उत्सुक होऊन श्रवणा करिता, उत्सुक होऊन श्रवणा करिता, करवितील ते तुम्हा निमंत्रण, करवितील ते तुम्हा निमंत्रण, गाबाळानो. सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी, प्लेटोचं वाक्य आहे, प्लॅन द वर्क अँड वर्कआउट द प्लॅन. हे हजारो वर्षापूर्वी आपल्याकडे सांगितलंय की आपल्या जीवनामध्ये एक विलक्षण शिस्त असावी. समर्थांची दासबोधातली ओवी आहे, जे आठवेल ते गावे. हे मूर्खपणा. काय नियोजन आहे तुमच्याजवळ? नाही म्हणले तोच पुरवतो, आपण लोकांनाच पुरवतो तिथून जावं. जो प्रोजेक्ट तुम्ही घेतलाय तो लोकांना आवडला पाहिजे की नाही. किती सिमेंट घालावं? नाही म्हणले येईल तेवढे सिमेंट घालून टाकू त्या बांधकामात. असं असतं का कुठं? ते सर्वत्र आहे. सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी, भाव उमटू द्या स्पष्ट गायनी, थोडे थोडे गात प्रतिदिनी, थोडे थोडे गात प्रतिदिनी, पूर्ण कथेचे साधा चित्रण, पूर्ण कथेचे साधा चित्रण, गाबाळानो श्रीरामायण. इथे गेल्यावर स्वतःचं नाव सांगत बसू नका. एकच सांगा, आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत आणि आमच्या जीवनाचं एकच करिअर आहे रामकथा गाणे. बस ही आपली खरी ओळख.
कसले ओळखणे, कसला पुरस्कार आणि कसलं काय. या पुरस्काराने बऱ्याचदा आपण आपलं ध्येय विसरतो. आपली भारत ज्ञानोबांना कुठला पुरस्कार मिळाला होता? ज्ञानोबांच्या नावे पुरस्कार दिला गेला. तुकोबांच्या नावे पुरस्कार दिला जातो. अहो, त्यांना पुरस्कार देण्या इतकं आहे कोण मोठं? आपल्या कार्यावर आपली निष्ठा असावी. दॅट्स इट. म्हणून नका सांगू रे नाम ग्रामवा, स्वतःच माझे शिष्यच म्हणवा. स्वरात ठेवा हास्य गोडवा, योग्य ते वढे बोला भाषण. चांगला झाला कार्यक्रम म्हणून बडबड बडबड दिवसभर करत राहू नका. आम्हा कीर्तनकार प्रवचनकारांना सुद्धा हे प्लॅनिंग आवश्यक आहे. आणि जेव्हा या कथेचा नायक तुमच्या समोर कथेला ऐकायला बसेल तेव्हा किती एकाग्रतेनं गाल. ऐका. स्वये ऐकता नृपशत्रुंजय, संयत सुद्या मुद्रा अभिनय. स्वये ऐकता नृपशत्रुंजय, संयत असुर्या मुद्रा अभिनय. काव्य नव्हे हा अमृत संचय, काव्य नव्हे हा अमृत संचय. आदरील त्या रघुकुल भूषण, आदरील त्या रघुकुल भूषण. गाबाळानो श्रीरामायण. च स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा. न च स्वीकारा न च स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा. काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना. अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण. श्रीराम 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 श्रीराम. श्रुते हो. ही मुलं निघाली आहेत. या मुलांना माहिती नाहीये की वाल्मिकी त्यांना कुठल्या प्रोजेक्टवर पाठवत आहे. ही नुसती गोष्ट नव्हती. लोकांच्या अंतःकरणातल्या गैरसमजांना काढून जळमट जशी आपण घरातली काढतो ना, लक्षात ठेवाल कथा काय करते. किती चांगलं रंगवलेलं घर असलं, किती चांगलं स्वच्छ असलं, किती काय म्हणतात तसं डेकोरेटिव्ह असलं, तरी सुद्धा जळमट लागली असतील ना, तर असं वाटतं काय हे. आणि कथा काय करते, प्रवचन कीर्तन धर्माचं आणि अध्यात्माचं निरूपण काय करतं, तर आपल्या अंतःकरणातली सगळी जळमट काढून टाकतं. मग भले ते जुनं असेल ना तरी तिथं बसावं असं वाटतं. घर ते बरं वाटतं की नाही. आणि ते करण्याकरता पाठवणं चाललंय. धर्मकर्माच्या नावाखाली लोकांनी केलेला विचार हा किती चुकीचा आहे. त्यांना हेतू चांगला आहे त्या लोकांचा, पण कृती वाईट आहे. आणि तुझं हे चुकतंय असं सांगायचं नसतं. या लोकांनी असं केलं बरं, जुने लोक असे होते बरं, असं सांगायचं असतं. मोठ्या लोकांची स्टाईल ही असते. आणि ही मुलं जा बरं आईला नमस्कार करून या, आईच्या आशीर्वादाशिवाय काही खरं नाही, जा. आणि म्हणून ही मुलं आईपर्यंत आली. सीतामाईना
नमस्कार करतात, आपल्या आईला नमस्कार करतात. आता आईनं आत बसून, झोपडीच्या आत बसून ती कथा ऐकली, तिचे डोळे पाणावलेलेच आहेत, तिला अभिमानही वाटतोय. बरं ते सीता म्हणत नाहीत की हे जे चरित्र गातो ती ही आहे, हे माहित नाही त्या दोघांना काय असेल बघा. आणि सीतेला म्हणजे सीतामाईला नमस्कार करून, आपल्या आईला नमस्कार करून लवकुश म्हणतात, आई आई गुरुजींनी आम्हाला अयोध्येत जाऊन ही कथा सांगायला सांगितली आहे. अयोध्या हे नाव ऐकलं आणि सीतेच्या डोळ्यातनं गळगळ अश्रुधारा वाहू लागला. अयोध्यावासियांनी माझ्या जीवनाची अशी वाताहत केली आहे, माझ्या बाळांशी कसं वागतील, माझं जीवन झालं आता जगू, माझ्या बाळांचं कुठं अकल्याण नको व्हायला म्हणून दोघांना जवळ घेऊन हमसाहमशी रडू लागले सीतामाई. आणि या दोघांच्या लक्षात आलं की आपल्या आईला हे आवडलेलं तरी नाहीये, हृदयाला भेटलंय तिच्या आमचं जाण. आई आम्ही नाही जाणार, तुझी आज्ञा नसेल तर आम्ही नाही जाणार. कुश म्हणतो, लव म्हणतो, आई मी इथे हट्टीपणा केला, खूप दंगा केला, तरी मी तिथं गेल्यावर दादाचं ऐकेन ग, तू नको रडूस. दोघांना जवळ घेते आई, हे सांगते, बाळानो गुरुजींच्या आज्ञे पुढं माझ्या आज्ञेची काय मातब्बरी, जा. भरभरून आशीर्वाद दिला आणि ही दोन बाळं निघाली, मजल दरमजल करत निघाली आहेत. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी बोला. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. बोलिए. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय. कुशलव अयोध्येमध्ये उपस्थित होतात आणि त्यामध्ये त्यावेळेला चौकामध्ये असा प्रोग्राम करण्याकरता सगळ्यांकरता जागा ठेवलेल्या असायच्या. तिथे दोन मुलं उभी राहतात, एकतारी लावून घेतात व्यवस्थित स्वराला आपल्या आणि गाण्याला सुरुवात करतात. सकाळची वेळ आहे, लोक बाजारात निघालेत, पाणी भरायची वेळ आहे, मुलं पाठशाळेत निघाली आहेत. आओ कामधाम विसरून सगळे लोक त्यांच्या भोवती जमा होतात आणि विसरतात ते की आपण कशाला निघालो होतो. इतकं गोड गाणं आहे, कथा तर गोड आहेच आहे, परफॉर्मन्स पण गोड आहे, सादरीकरण पण इतकं गोड आहे. असं तोडून तोडून वागतो ना आपण, म्हणून देवाला कृपा करावी वाटत नाही. मला असं वाटलं पाहिजे, अरे 95 सालापासून मी येतोय तुमच्या मारुतीच्या उत्सवाला,
मी अगदी नवीन होतो, अजूनही नवीनच आहे, पण त्यावेळेला अगदी नवीन होतं तेव्हा आपण माझ्या पाठीशी उभे राहिले, अशा गावाला मी नाही कसं म्हणू? मी बाकी सगळं ॲडजस्ट करीन, नवीन नवीनला अमेरिकेला बोलवत, सगळीकडे बोलवतील, पण ते आत्ता बोलवत आहेत. पण जेव्हा मला काही येत नव्हतं त्यावेळेला मग दत्ता काकांनी मला मिठी मारली, पहिलं कीर्तन झाल्यावर, छान कीर्तन करशील. येत नव्हतं मला, आता मला कळतंय. पण मी आयुष्यात विसरणार आहे का सांगा ही गोष्ट? मी म्हणजे बाहेर बोललो नाही तरी आतमध्ये आठवेल ना मला. अण्णा सांगायचे आदरणीय आपले भीमसेनजी जोशी, म्हणले बुवा, म्हणजे गडावर आमच्या मारुती बुवानं सांगत होते, कपभर चहा करता गायलोय मी. कपभर चहा करता, कशा करता? ठेवलं ना गाणं माझं त्यांनी. आता मला लाखोंची बिदागी मिळते, पण त्या कपभर चहाची किंमत आहे ती मला आज याला एवढी वाटत नाही. हे सगळं चांगलंच आहे, नवीन आहे बरं, म्हणजे याची निंदा करण्याकरता सुद्धा बोलत नाही. अटॅचमेंट लावा त्या कथेला. प्रभू माझी कथा ऐकतात असं मला वाटलं पाहिजे, आपली वाद्य ऐकतायत असं वाटतंय, आणि म्हणून आपल्यामध्ये ते गोडवा येतो. प्रत्येकाला असं वाटतं आमची कथा आहे, आमची कथा आहे. आता गंमत म्हणजे माणसाला एकदा आवडलं ना की तो सगळं ॲडजस्ट करतो. कारण कुठपर्यंत सांगतो तोपर्यंत, आवडत नाही तोपर्यंत माणसाला बुवा पाय दुखतोय, हात दुखतोय, घरी कोणीतरी आजारी आहे, काहीतरी फलाण आहे, त्याचं कारण आपल्याला खरं आवडत नसतं. खरं आवडायला लागलं की माणसं शुगर असताना सुद्धा 2-4 लाडू मारतात की नाही. आणि एरवी नको नको चहात साखर घालू नका, 4 लाडू मारले मग अशी त्याचं काय करायचं हिशोब? म्हणजे त्याचा गप्पा वेगळा असतो. परमार्थ आवडीचा आपण अनेक कीर्तनकारकांकडे ऐकलेलं आहे, हे डायलॉग आहेत. परमार्थ सवडीचा असावा, निवडीचा असावा, नडीचा असावा का आवडीचा असावा, हे आपण ठरवा. हो, ती पाठशाळेत राहायची पोरं विसरली, थोड्या वेळानं त्यांच्या शाळेपासून निघाले, ते गुरुजी पण त्यात आज कॅन्सल म्हणले, शिष्टागमने अनाध्याया. हळवे गुरुजी बसलेच आहेत. स्त्रियांनी स्वयंपाकाला सुट्टी दिली, त्यांना पाहिजेच असते मध्ये मध्ये, म्हणून उत्सवाला गर्दी नाही. बरं गंमत करतोय मी. संध्याकाळी मुक्काम करा. या मुलांना काय हवं काय नको बघायला लागली, काय पाहिजे पोरांना, काही नको. नदी वाहती आहे, सूर्याचा प्रकाश आहे व्यायामाला आम्हाला, आणि आम्हाला मुळ्या दिल्यात तेवढ्या खातोय आम्ही, काही नको. कसे असतील हो हे लोक. आणि एक दिवस राजवाड्याच्या जवळून चालले होते, आणि रामराय नेमके त्यावेळेला कसे काय मोकळे होते कोणास ठाऊक, ते सौधामध्ये गेले होते, म्हणजे टेरेसवर, आणि त्यांनी कथा ऐकली. अरे किती गोड गाणं आहे हो. अहो ते स्वरयंत्र यांचंच आहे हो, आत्मा वै पुत्रा नामासीत, ते तो गळा त्यांचाच आहे ना, DNA तो आहे ना. तार छेडली गेली त्यांची अंतःकरणाची, आणि लांबून कथा ऐकतात. अरे माझी कथा सच्चरित्र कोण गात आहे बरं? ते एखादा सर्ग 2 सर्ग इथे गायले आणि पुढे निघून गेले. इतके गोड गायले की रामांच्या अंतःकरणाचा ठाव घेतला हो त्यांनी त्या गाण्याने. लक्ष्मणा त्यांना बोलावशील का रे? लक्ष्मण रथामध्ये, तोपर्यंत भरा पुढच्या चौकात गेले. रथामध्ये बसून लक्ष्मणजी जातात. लक्ष्मणाने सांगितलं, अरे बाळानो तुम्हाला सम्राटाने बोलवलंय. कुशलवानी सांगितलं, आम्हाला कोणाच्याही घरी जायला परवानगी नाहीये गुरुजींची, तेव्हा आम्ही येऊ शकत नाही, क्षमस्व. लक्ष्मण म्हणाला, तुम्हाला कोणी बोलवलंय कल्पना आहे का? सम्राटाने बोलवलंय. लव म्हणाला, सगळ्या सम्राटांपेक्षा आमचे गुरुजी मोठे आहेत. तो लव होता. परत लक्ष्मण याच पाठशाळेत मोठा झालेला आहे, त्यामुळे त्याला हे वाक्य नवीन नव्हती. परत गेले. रामा असं म्हणाले ती 2 बाळ. रामराय गंभीर झाले. अरे तत्वनिष्ठ माणसं मिळाली ना की आपलं अंतःकरण त्यांच्यासमोर मनातल्या मनात झुकवावं. आधी नियम पाळणारी माणसं कमी असतात. आले मोठे शहाणे असं मनात येत असेल तर प्रॉब्लेम आपल्यात आहे, लक्षात ठेवा. रामराय म्हणाले, आधीच माणसं नियम कमी पाळतात. या परिस्थितीत नियम पाळणारे लोक आहेत ना, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. लक्ष्मणा खूप आवडलं मला. एक काम करतोस काय? मी आता कथा ऐकली आहे, थोडं तरी मी काही दिलं पाहिजे असं मला वाटतंय, म्हणून 2 मोठी चांदीची ताटं घेतली, इतकी मोठी. त्याच्यामध्ये भरभरून सुवर्णाच्या मोहरा आपल्या हाताने, सेवकांना सांगितल्या आपल्या हाताने त्याच्यामध्ये सुवर्णाच्या अशा जाड मोहरा घातल्या, आणि सांगितलं त्या दोघांना नेऊन द्या. लक्ष्मण पुन्हा रथात.
तुम्हाला दोघांना दिलंय. काय सांगावं कुशलवाणी. गुरुजींची आम्हाला आज्ञा आहे, काय धनाचे मूल्य मुनिजना. या कथेमध्ये जे विचार आहेत त्या विचाराने जगताचं होणारं कल्याण आहे, त्याची पैशामध्ये किंमतच होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला नको, परत घेऊन जा. लक्ष्मण म्हणाला, आमच्याकडे तिजोरीतनं कुणाच्या नावे एकदा काढलं गेलं की परत नेऊन ठेवायची पद्धत नसते. मग कुश म्हणाला, त्याच्याकरता उपाय आहे. तुमच्याकडे घाटांची वगैरे कामं चाललेली असतात, राजघाट वगैरे बांधायची कामं चाललेली असतात. तुमच्या राज्याच्या जीर्णोद्धाराकरता हे धन वापरा. आम्ही स्पर्श केला. राजा होण्याच्या आधीपासून हे राजे झाले तरी 70 वर्ष. परत आले लक्ष्मण. तोपर्यंत तिसऱ्या गल्लीत पोहोचले ते. बरं रामा दादा, त्यांनी पैसे नाही घेतले, असं असं. राम म्हणाले, फारच छान आहे. मग एक विनंती करशील का त्यांना रथात घे आणि घेऊन ये. त्यांना म्हणाल, तुम्हाला घरापर्यंत तुळशी वृंदावन कुठंतरी यायची परवानगी असेल ना गुरुजींची, घरात जाऊ नका, पण तुळशी वृंदावनापर्यंत या. इथपर्यंत याल का? मी तिथे आलो तर खूप गर्दी होईल, म्हणून तुम्ही इथे आलात तर आम्हाला दर्शन, सम्राटांना तुमचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. लक्ष्मणाला तिसरी चक्कर. लक्ष्मण जातो, नमस्कार करतो. सगळं ते काय नवीन सर्ग चाललाय तो ऐकतो. त्याला कळलं की हे छान आहे राव. आणि त्यांनी विचारला प्रश्न की असं असं सम्राटांना तुमचं दर्शन घेण्याची इच्छा आहे, तुळशी वृंदावनापर्यंत आला तर चालेल का तुम्हाला तुमच्या? ते म्हणे तिथपर्यंत चालेल. कुश लगेच म्हणाला, आम्हालाही विष्णूंचं दर्शन होईल. विष्णू म्हणजे राजा. राजा हा विष्णूचा अंश सांगितलेला आहे. आमचंही भाग्य आहे, आम्हाला सम्राटांचं दर्शन होईल. आम्ही येतो तिथपर्यंत. रथात बसायची परवानगी नाहीये, आम्ही चालत येतो, तुम्ही जा. रथ ट्रॅफिकमध्ये अडकतो. रामराय जिथे बसलेले आहेत, इथे मुलं भराभरा जाऊन उभे राहतात. काय केलं असेल रामरायांनी? या दोघांना सिंहासनावर बसवलं. रामराय पायाशी बसले आणि या दोन बाळांची पाद्यपूजा केली रामरायांनी. केवढे महान असतील राम. मुलं आहेत ही, पण ऋषीपुत्र समजून यांची पाद्यपूजा केली. या दोघांनी ती घेतली, नको नको म्हणले नाही. आणि ते सगळं जे आहे ते तिथेच देऊन टाकलं. हे रामरायांच्या पायावर डोकं ठेवून या दोघांनी नमस्कार केला. आपण विष्णू आहात. ही आपली संस्कृती आहे. बरं, नमस्कार करायला आणि नमस्कार घ्यायला नाही नाही म्हणू नका. हल्ली ही स्टाईल झाली. नको नको नको. अरे धर्म जगणार कसा? घ्या नमस्कार, पाठीवरनं प्रेमानं हात फिरवा. फार तर असं म्हणा, भगवंत तुमचं कल्याण करू. तुम्ही म्हणू नका लगेच डायरेक्टली अष्टपुत्रा वगैरे काही. सिस्टीम बंद नका पाडू, मला म्हणायचंय. हल्ली सिस्टीम लग्नामध्ये छापून टाकतात. आपली उपस्थिती हाच आहेर, कृपया आहेर आणू नये. या दोन्ही वाक्याचा अर्थ असा होतो, लावले तर तुम्ही येऊ नये. अरे लग्न कार्यात नाही लुटवणार तर कधी लुटवणार पैसे? चांगल्या उत्तमोत्तम वस्तू आणाव्यात विकत, काही दर्जे ठरवावेत. या दर्जाच्या लोकांना हे देऊ, त्यांच्याकडनं काही मिळावं यापेक्षा नाहीये. त्यातही माणूस काय म्हणतो, काय दिलंय बुवानी? 100 रुपये. मग 20 रुपये त्यांना 20 रुपयाचं दे, म्हणजे 80 रुपये फायद्या. थोडं मी तुलनात्मक बोलतोय, पण मला म्हणायचं काय लक्षात, आपली संस्कृती टिकवा. आपली संस्कृतीवरती पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम होऊ देऊ नका, आक्रमण होऊ देऊ नका. आपल्या पद्धतीनेच आपण वागलं पाहिजे. असो, रामरायांनी दोघांच पुढे ऋषीपुत्र समजतायत ते, आणि हात जोडून प्रश्न विचारला, बाळानो एक विनंती करू का आपल्याला? कुणाच्या घरी कथा करू नका, कुणाच्या घरी जाऊ नका, हे आपल्या गुरुजींनी सांगितलंय, बरोबरच आहे. पण मी आता लवकरच आपल्या नैमिषारण्यामध्ये एक यज्ञ आयोजित करतोय. बरेच यज्ञ यापूर्वी केलेत बरं. सीता असताना सुद्धा रामरायांनी पुष्कळ यज्ञ, शेकडो यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. आपण आपलं एकच यज्ञ, विमान म्हणलं की आपलं पुष्पक आपलं सारखं आपलं तेच बोलत असतो. त्यांनी सांगितलं, रावणाकडे अनेक विमानं होती, त्यातलं एक विमान घेऊन तो आला होता या नाशिकला. आपलं विमान म्हटलं की पुष्पक, आपलं दुसरं ना. थोडा विचार केला पाहिजे, त्याने किती विमानं बनवली असती. तसं अनेक यज्ञ रामरायांनी केलेत, अश्वमेध अनेक केले. त्यात एका यज्ञातला प्रसंग आहे, आणि तेव्हा सीता नाहीये.
बाळांनो, यज्ञामध्ये तुम्ही गाणं म्हणाल का? हे जे तुम्ही आत्ता म्हणताय ते यज्ञ सकाळी चालतो, दुपारी भोजनोत्तर थोडी विश्रांती झाली की दुपारच्या वेळामध्ये आम्ही काही कार्यक्रम ठेवण्यापेक्षा हा कार्यक्रम आम्हाला जास्त आवडेल, याल का? विचारा गुरुजींना तुमच्या. कुशाने सांगितलं आमचे गुरुजी नको म्हणणार नाहीत, कारण यज्ञो वै विष्णू, यज्ञ म्हणजे विष्णूचं स्वरूप आहे, त्यामध्ये आम्ही निश्चितच येऊ, तरी गुरुजींची परवानगी घेऊन सांगतो. आणि श्रोते हो, सगळ्या अयोध्यावासियांना जिंकून कुशलव परत येतात. घरी येऊन गुरुजींना नमस्कार केला आणि सांगितलं, गुरुजी प्रभू असं म्हणालेत, रामराय असं म्हणालेत की यज्ञामध्ये तुम्ही गाल का, जे अयोध्यावासी सगळ्यांना ऐकायला मिळेल. गुरुजींचे डोळे चमकले वाल्मिकींचे. याकरताच पाठवलं होतं. नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता, श्री रघुनाथा उत्सुक होऊन श्रवणाकरिता करवितील ते तुम्हा निमंत्रण. खूपच छान. खायचंच आहे तुम्हाला, काही सांगितलं नाहीत बरं डिटेल्स. मोठ्या लोकांचं प्लॅनिंग असं काहीतरी असतं, आपल्याला सगळं सगळ्यांना कळलं पाहिजे असं नाही. योग्यता नसताना कळता कामा नाहीये. काम महत्वाचं आहे हो. शो मस्ट गो ऑन. काम पूर्ण झालं पाहिजे. आणि आता या मुलांना काय 8 दिवसांनी 15 दिवसांनी काय असेल ते झोपच नाही हो. नाही का, लहान लहान मुलं एवढी 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत झोपतात. पण ट्रिपला जायचं म्हणलं की काय होतं, शाळेने सांगितलेलं असतं बरोबर 6ला गाड्या निघतील सकाळी. 5-5:30ला इथे येऊन थांबा, 5:45ला थांबा, नाही तर सीट मिळणार नाही बसमध्ये. असतं की नाही. आपण लहानपणी ट्रिप मला गेलोय बघा. त्या दिवशी रात्री 3 वाजल्यापासून झोप नाही. आई वाजले का 5 वाजले का 4 वाजले का आंघोळ करून जाऊ का? अरे झोप कार्ट्या, 3 वाजलेत रात्रीचे. एरवी उठवलं तर उठणार नाहीत. पण काही चांगलं कार्य असलं की तशी या कुशलवांना झोप नाही आहे. पहाटे उठली आहेत. गुरुजी नंतर येतील. पटकन आवरलंय आणि भरा त्या जवळच आहे हो, खूप अंतरही नाही आहे. भराभरा ते तिथे गेलेत. आता तिथे छान दीपशोभा केलेल्या आहेत. पहाटेची वेळ आहे, अंधार आहे, पण थोड्या वेळानं सूर्योदयाला सगळी सुरुवात होणार आहे म्हणून अनेक थंडीला तयार आहेत. अनेक उत्तम पद्धतीनं समिधा असतील, हवीरद्रव्य आणणं चालू आहे. अनेक सेवक मंडळी आहेत, अनेक ब्राह्मण वर्ग आहे. रामरायांचा यज्ञ आहे, काही कमी म्हणून नाही हो, सगळं भरभरून चालू आहे. आणि ही मुलं पण त्या गर्दीतून फिरत आहेत. आणि फिरता फिरता या दोघांचं लक्ष यजमान जिथे बसतो, म्हणजे रामराय जिथे बसणार आहेत तिथे गेलं. आणि त्यांच्या लक्षात आलं इथे एक मूर्ती ठेवलेली आहे. असा हात करून मूर्ती होती. ती सीतेची मूर्ती होती, भरीव सुवर्णाची. लवानी ती पाहिली आणि सांगितलं, दादा यजमान जिथे बसतात त्या यजमान पत्नी म्हणून जी मूर्ती आहे ना, ती आपल्या आईसारखी वाटते रे. बघितलंस का तू? गोष्ट काय झाली होती, यज्ञ जेव्हा ठरला हा, त्यावेळेला वसिष्ठांनी सांगितलं, रामा यज्ञ पत्नीशिवाय करता येत नाही. यज्ञ करणं हे धर्मकृत्य आहे आणि धर्माकरता सहधर्मचारिणी आहे. प्रापंचिकाने कुठले यज्ञ करावेत आणि त्याची यादी आहे. हा यज्ञ करण्याकरता तू दुसरं लग्न कर. रामराय म्हणाले, वसिष्ठजी नमस्कार. असा जर त्या यज्ञाचा नियम असेल तर त्या थोर यज्ञाला माझा नमस्कार. प्रतिनिधी म्हणून लक्ष्मणाला भरताला कोणाला बसवा. मी दुसरं लग्न करू शकत नाही, कारण रामानी सीतेचा त्याग केलेलाच नाही आहे, राजानी राणीचा त्याग केलेला आहे. गुरुजी सुपारी म्हणा किंवा माझ्या पत्नीची प्रतिकृती करून जर यज्ञ करता आला तर करूया, नाही तर वंदन त्या यज्ञाला. रामानी सीतेवर अन्याय केला ही चर्चा तुम्हाला कधी करता आली असती माहितीये? त्यांनी जर दुसरं लग्न केलं असतं तर. रामाना समजून घ्या, त्या उंचीवर जा ज्या उंचीवर, कल्पनेने तरी जा.
रामारायांना आतमध्ये किती अंतःकरण खात असेल याचा विचार करा. तो महापुरुष आयुष्यात एकदाही पक्वान्न खात नाही. केवळ कर्तव्य बुद्धीनं राजकारभार चालवतो. मला सांगा, आज या कथा सातत्याने घरोघरी ऐकण्याची गरज आहे की नाही? तुला काही अक्कल नाही, तुला काही कळत नाही असं एकमेकांना दोघं म्हणतात. त्यावेळेला राम आणि सीतेला आपण किती दुःख देतो याचा विचार करा. आदर्श पती पत्नी कोण आहेत? आपण दत्तप्रभूंचं नाव घेतो. दत्तप्रभूंची, दुर्वासांची किती कृपा होती माहितीये का रामांवर? सगळ्यात शेवटचा निरोप घेऊन दुर्वासा भेटायला गेलेत रामरायांना. या महाराजांचा संबंध आहे रामचरित्राशी, कृष्णचरित्राशी. आपल्याला दत्तप्रभूंना आवडण्यासारखं आपलं जीवन करायचं असेल तर रामचरित्रामध्ये जे आदर्श ठेवले तसं वागण्याचा प्रयत्न केला तर दत्तप्रभू कृपा करतील ना? का अभिषेक करून कृपा करतील? अभिषेक हे पुण्याही करता आवश्यक आहे, लक्षात घ्या. दत्तप्रभूंच्या अंतःकरणाला कधी बरं वाटेल? मी जेव्हा पत्नीला दुखावणार नाही तेव्हा. गंमत वगैरे ठीक आहे. मी जेव्हा पतीच्या अंतःकरणाला दुखावते, स्त्रीने विचार करावा, तेव्हा अनुसूयेला काय वाटेल बोला. म्हणून वसिष्ठांनी म्हटलंय, रामादिवत वर्तितव्यम न तु रावणादिवत. राम असेल, सीता असेल, हनुमंत असेल, लक्ष्मण असेल, भरत असेल, शत्रुघ्न असेल, शत्रुघ्नाची पत्नी असेल मांडवी, यापैकीच काहीतरी रोल आपल्या जीवनात आलेला असतो. तो रोल अदा करत असताना, प्रेझेंट करत असताना मी काय करायला पाहिजे हे त्यांनी करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. मी तो विचार करावा. फार धर्माचा अभ्यास करत बसू नका. इथे राम असते तर कसे वागले असते, इथे सीता असती तर कशी वागली असती. रामरायांनी दुसरं लग्न केलं नाही आणि वसिष्ठांच्या सूचनेप्रमाणे सीतामाईंची सुवर्णाची मूर्ती करून घेतली आहे आणि ती अशी यजमानाच्या हाताला हात लावते अशी. रामराय काही अर्पण करतील तेव्हा तिचा हात इथे लागलेला पाहिजे. तिच्यामध्ये सीतेचं आवाहन केलंय. नंतर खरं म्हटलं तर कुशानी आल्या आल्याच ती मूर्ती पाहिली होती. अहो, सगळं लिहिता येत नाही. मला खूप वेळा वाटतं त्या दोघांच्या मनात काय काय येऊन गेलं असेल. माझी आमची आई सीता हिच्यावर अन्याय झाला का? आम्ही पोटात असताना आमच्या बाबांना हे लांब ठेवावं लागलं काहीला. अयोध्यावासी असे बोलले आमच्याबद्दल. काय काय मनात आलं असेल हे लिहिलं जात नाही हो. लिहिलंय, शब्दबद्ध झालंय तेवढाच नका अभ्यास करू. शब्दाशिवाय सुद्धा खूप असतं. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. रीड बिटवीन द लाईन्स. केवढ्या उंचीवर चरित्र उभं आहे. आणि आता रामराय येऊन बसतात. यज्ञाला आरंभ होतो. आणि सुंदर अशा पद्धतीने यज्ञ सुरू झाला. यज्ञाला आरंभ झाला. दुपारी भोजनोत्तर, थोडी विश्रांती. आता थोडं थोडं सगळ्यांनी ऐकलं होतं युट्यूबवर. इतकी गर्दी केली भरगच्च. आणि ही मुलं गायला सुरुवात करतात. कशी आहे ही कथा गंगा? समर्थ म्हणाले, रामाची कथा गंगा कशी आहे सांगू? नुसत्या ऐकण्याने, गंगेत जाऊन आंघोळ करायला आपल्याला तिथे जावं लागतं. इथे कथा आपल्या कानातून आपल्या हृदयात जाते आणि आपल्याला अंतर्बाह्य पवित्र करते. समर्थांनी या कथेला गंगेची उपमा दिली आहे. पण त्या गंगेपेक्षा ही गंगा श्रेष्ठ आहे म्हणाले. त्या गंगेत आपल्याला ताप असेल तर गार पाण्याने अंघोळ चालणार नाही. तिथपर्यंत जायला लागेल. रात्रीच्या वेळेला नाही चालणार. ही कधी ऐका. नाम कथा गंगा, राम नाम कथा गंगा, राम नाम कथा गंगा. श्रवणे पावन करी जगा, श्रवणे पावन करी जगा, श्रवणे पावन करी जगा. श्रवणे पावन करी जगा, नाम कथा गंगा, हरीची नाम कथा गंगा,
राम नाम कथा तीसी प्रेम पूर आला, तीसी प्रेम पूर आला, तीसी गंगेला प्रेमपूर आला. कुठे थांबला? राम कथेसी प्रेम पूर आला, शंकर हृदयी सामावला, शंकर हृदयी सामावला. राम कथा गंगा हरीची नाम कथा, हरीची नाम कथा, राम कथा, राम कथा गंगा. आणि सुरुवात झाली कथा. इथे तुला तुळशी रामायणाचा आपल्याला नुसता उल्लेख करून ठेवतो आणि थांबतो. बरं थांबतोय की नाही बुवा? थांबतो 5 मिनिटं. मी पण घड्याळ विसरलो होतो. झालंय काय? या रामायणावरती इतकी भाष्य आहे, तो इतक्या लोकांनी याच्याबद्दल लिहिलेलं आहे, पर प्रत्येकाने एक वेगळा व्ह्यू दिलाय. हे चुकीचं आणि हे बरोबर बोलायचं माझं सामर्थ्य नाही. बरं हो, वाल्मिकीने असं लिहिलं होतं मग आणि असं का लिहिलं असं मी कोण म्हणणार? अहो, तुलसीदासांना रामाने दर्शन दिलेलं आहे. मला गुरुजी नाही दर्शन देत राम मंदिराचे. त्यामुळे तुलसीदासांचं हे चूक आणि हे बरोबर मला अधिकार नाहीये. तुलसीदासांचा दृष्टिकोन सांगतोय आणि मूळ काय आहे तेही सांगतोय. मूळ कशा करता माहिती पाहिजे. कुणी जर वैज्ञानिकांनी किंवा आपल्या मुलांनी विज्ञान दृष्टीनं प्रश्न विचारला, बाबा समुद्रावर दगड तरले का हो? बाबांची उत्तर ठरलेली असतात. आईला विचार, बाबा मला काय विचारणार? असलं नाही चालणार आहे आपल्याला. म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की मुळात काय झालं, वैज्ञानिक दृष्टी काय. कारण वाल्मिकी कुठेही विज्ञान सोडून लिहित नाही. मग ज्यांनी लिहिलंय नामे पाषाण तरले, समर्थांची जोगी आहे. राम राम लिहिलं आणि पाषाण तरले. कशा करता म्हटलं? तुझ्या करताच लिहिलंय. पाषाण तरला त्यामुळे तू निश्चित तरशील. अहो, पाषाण तरू शकतो तर रामनामाने आपण नाही का तरू शकत? याला अर्थवाद म्हणतात. म्हणजे पटवून सांगण्याकरता एखादी गोष्ट गळी उतरवणे, काहीतरी तुलसीदासांचा हेतू आहे प्रत्येकाचा. म्हणजे अध्यात्म रामायणाची वेगळी दृष्टी आहे. अद्भुत रामायणात तर कथा आहे की रामांना जेव्हा शंकरांची प्रतिष्ठापना रामेश्वराची करायची होती, ब्राह्मण मिळेना. त्यांनी हनुमंताला पाठवलं, जा रावणाला घेऊन ये. रावण चांगला दशग्रंथी ब्राह्मण आहे म्हणे. बरं, रावण रिक्षावाल्यांसारखा नव्हता आमच्या पुण्यातल्या, मी नाही येणार असं नाही. मी तर हल्ली तुम्हाला सांगतो, कुठेही उतरलो शिवाजीनगर स्वारगेटला की मी त्याला विचारतो, तुला कुठं जायचंय? गंमत करतोय बरं, नाही तर कोणीतरी बघेल मला. आणि अद्भुत रामायणकार सांगतात, रावण आला आणि त्यांनी संकल्प केला रामांकडून, काय ब्राह्मण म्हणून, काय रावण मरावा यासाठी. हे अद्भुत रामायण आहे. रामायणाचं अद्भुत. राम आणि हनुमंताचं युद्ध आहे. त्यात मुद्दा घ्यायचा आपल्याला आणि सोडून द्यायचं बाकीचं. पण मूळ काय वाल्मिकीने लिहिलं आहे असं तुलसीदास सांगतात. या रामायण ऐकताना तुम्ही काही दृष्टिकोनात नाही का,
त्यांनी 4 दृष्टिकोन दिले. दृष्टिकोनाला ते घाट असं म्हणतात. घाटावरती रामकथा 4 घाटावर चालू आहे म्हणले. एक कैलासावर चालू आहे. गंगा आता वर्णन केले. गंगेचा उगम कुठं आहे? गंगोत्री. तिथे कोण बसलेत रामकथा सांगायला? शंकर. ऐकायला कोण? पार्वती. शंकर कुठल्या दृष्टीनं सांगतील रामकथा? ज्ञानदृष्टीनं. कारण त्यांच्याकरता राम आहे तो रामम विद्ये परब्रह्म सच्चिदानंदमद्वयम सर्वोपाधी विनिर्मुक्तम सत्ता मात्र अगोचरम असं आहे. म्हणून ज्ञानदृष्टीनं रामकथा ऐका. म्हणजे वेदांती लोकांनी रामकथा ऐका त्यांना सांगायचं. त्यातले डिटेल्स उद्या बघूया. मी बोलून ठेवतोय. दुसरा दृष्टिकोन त्यांनी दिला आहे तो भक्ती दृष्टीने ऐका. ते म्हणले ज्ञान बिन नाही बा, पण प्रेम या दृष्टीने आम्ही ऐकू चालेल. शबरीचा दृष्टिकोन. भक्तीमध्ये वेट अँड वॉच फार महत्वाचं असतं. प्रेम जिथे असतो तो वेट घाई नाही, गडबड नाही करत कधी. म्हणून या दृष्टीने ऐका. तिसरा घाट त्यांनी सांगितला कर्माच्या घाटातून ऐका. भक्तीच्या घाटामध्ये कोण बसलंय ऐकायला गरुड बसलाय आणि सांगतोय कावळा. काकभृशुंडी ऋषी. काकभृशुंडी रामायण आहे बरं का. कावळा वक्ता आणि श्रोता गरुड. म्हणजे इतका मोठा श्रोता आणि सांगणारा सामान्य. प्रेमामध्येच ही ताकद आहे. फक्त प्रेम ही एकमेव गोष्ट आहे जी लहानाला लहान ठेवत नाही, मोठ्याला मोठा ठेवत नाही. मी नेहमी याला उदाहरण सांगतो. सुप्रीम कोर्टाचे मेन CGI घरी आले. आता कोणते खन्ना आहेत ना, इतके दिवस ते चंद्रचूडजी होते. ते घरी आले. आता ते आजोबा आहेत, घरी नातवंड आहेत. ते घरी आल्यावर बूट काढले. आजोबा घोडा व्हा. कोणाला? मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकू शकणारा तो आपलं कॉलर काढून ठेवतो, कोट काढून ठेवतो, हातपाय तोंडतो आणि घोडा होतो. कुणापुढे? नातवापुढे. ही ताकद त्याच्या कशात आहे? त्या वयात आहे? फक्त प्रेमात आहे. म्हणून प्रेमाच्या दृष्टीने रामकथा ऐका. तिसरा दृष्टिकोन सांगितला कर्तव्य कठोरतेनं. इथे याज्ञवल्क्य ऋषी वक्ता आहेत आणि भरद्वाज श्रोता आहेत. कर्तव्य कर्माकरता कर्म करा हा जो पीळ आहे ना, याच्याकरता तिसरा दृष्टिकोन कर्माचा आणि चौथा दृष्टिकोन शरणागतीचा. शरणागती म्हणून ही कथा ऐका. आपण याची चर्चा उद्या सुरुवातीला करणार आहोत. बरोबर 4ला कथा सुरू होईल आणि साधारण 8:15ला कथा संपेल, समारोपित होईल. जास्तीत जास्त लोकांनी या अशी आपल्याला विनंती करतो. आज जरा 10 मिनिटं उशीर झाला त्याबद्दल क्षमा, आणि अशी क्षमा मला रोज करा. साधारण 8:15 8:30 होतीलच. बरं, सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं. रामकथेचा फलश्रुतीचा भाग जो स्वतः वाल्मिकींनी लिहिलेला आहे, असे 2 श्लोक आहेत त्यातले. बरं, आपल्याला आपल्या कुटुंबाचं आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर जी एकमेव कथा आहे ती सगळ्यांनी सेन्सॉर न करता ऐकावी. बाकी सगळ्या कथेला सेन्सॉर लावलं पाहिजे. बरं, रामानुजांनी असं म्हटलंय की कृष्ण कथा सगळ्यांनी कुठला भाग कोणी ऐकावा हे ठरलेलं आहे म्हणले. सगळ्यांनी ऐकायचं नसतं. पण रामकथा कोणी अबाल वृद्ध स्त्री पुरुष कुणी ऐकावी, कधी ऐकावी आणि सातत्याने ऐकावी अशी कथा आहे. आपल्याला माहिती असली तरी कथेला या, माहिती नसली तरी कथेला या. पण पुष्कळ भाग आपल्याला माहीत नसणाराही असतो. ज्या बाणाने रावण संपलाय तो बाण महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चर झाला होता हे माहिती आहे का आपल्याला? मॅन्युफॅक्चरेशन कुठं झालंय? त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठं झालंय? तर ते प्रवरा संगमला झालेलं आहे. बरं का. म्हणून या आपण ही आपल्याला विनंती करतो. आणि कॉलेजमधल्या मुलांनी या. कॉलेजमधल्या मुलांनी रामकथा ऐकण्याची फार गरज आहे. बरं का. वृद्ध लोकांनी पण या, सगळ्यांनी या अशी विनंती करून इथेच विरमतो. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं आणि मग आरती लावायची. सुरुवातीला आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे, नंतर नौका म्हणायची आहे आपल्याला आणि मग आरती. बरं, आज 2 आरत्या आपल्याला म्हणूया. एक आरती गणपती बाप्पाची आणि दुसरी रामरायांची. पण तत्पूर्वी सगळ्यांनी म्हणायचं सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद्व्रतं महत् मंगलं लोकरामाय रघुरामाय मंगलं मंगलं पद्मवक्त्राय रामभद्राय मंगलं
एवं वाल्मीकिना प्रोक्तं रामायण कथामृतं यः पठेद् रामचरितं सर्वपापैः प्रमुच्यते। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। राम नाम वरानने। राम नाम वरानने। श्री राम नाम नौका भवसागरी तराय। श्री राम नाम नौका भवसागरी सुटले अफाट वारे मन तारु त्यात बिथरे। त्या वादळा तुम्ही या तारील राम राय। श्री राम नाम राय। श्री राम नाम नौका भव भ्रम भोवर्यात अडली नौका परीन बुडली। धरुनी सुकाणू हाती बसले राम राय। श्री राम नाम नौका श्री राम नाम मद दंभ लोभ सुसरी किती डंकिती विखारी। ते विष शांत वाया मांत्रिक राम राय। श्री राम नाम नौका भवसागरी तराय। श्री राम भवसागरी आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी। तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राय। श्री राम नाम नौका भवसागरी तराय। श्री राम नाम नौका भवसागरी तराय। आरती हातात घ्यायची। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची। पूर्वी पूर्वी प्रेम सर्वांगी सुंदर कंठी जळके माळ। जय देव जय देव जय मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती। रत्न खचित फरा तुझ गौरी कुमारा। चंदनाची हिरे जडित मुकुट झुणझुणती नूपुरे। जय देव जय देव दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती। हो लंबोदर पीतांबर फणिवर बंधन। निर्वाणी रक्षावे। जय देव जय देव जय मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मनो। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय।
काय मुकुटी वर्णू काय मुकुटी स्वर्गावरून देव पुष्पवृष्टी करी श्याम राम आरती ओवाळू पाहू रणत्कराचे ताठ करी धनुष्य बाण मारुती पुढे उभा कर जोडून राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय आरती पाहू सुंदर राम भरत शत्रुघ्न वाई चौऱ्या ढाळीती भाई चौऱ्या ढाळीती सिंहासनी आरूढले जानकीपती राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम राम विष्णुदास नामा म्हणे अखंडित सेवा घडो राम चरणाची राम श्री राम जय राम जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम राम आरती ओवाळू पाहू हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की भगवती श्री सीता माता की जय पवनसुत हनुमान की जय सगळ्यांनी जागेवर तिथेच बसून घ्या आपल्याला 2 मिनिटं अजून थांबायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सब संतन की जय मंगलमूर्ती मोरया डोळे मिटून 2 श्लोक आपल्याला म्हणायचे त्यानंतर पुढच्या सूचना देतील त्याशिवाय कोणी उठायचं नाहीये 2 श्लोक म्हणायचे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी उपेक्षू नको गुणवंता रघुनायका उपासनेला संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल भवावे जय जय रघुवीर समर्थ